ताई वेलकम. तू आमच्या या शोवर आली. मला ऍक्च्युली प्राऊड फील झाला. कुणीतरी आपल्याला काउन्सिलर किंवा व्हॉट एव्हर कन्सिडर केला, त्यामुळे मला बरं वाटला. ते मला काउन्सिलिंग म्हणजे नक्की का प्रकार का करतात तुम्ही नक्की? आता काउन्सिलिंग मराठीने त्याला समुपदेशन म्हणतात. काउन्सिलिंग इज अ प्रोसेस. इट्स नॉट समथिंग अरे मला तापाले गोळी दे आणि मी बरं झालो, हा नाही. तुम्ही कुहण्या वेगवेगळ्या टॉपिक्स मी हेल्प करता. चाइल्ड काउन्सिलिंग आहे, अडल्ट काउन्सिलिंग आहे, ज्या मी कपल्स येतात, कधी कधी इंडिव्हिज्युअल, कधी यूथ येतात. मोबाईल ॲडिक्शन जो पोरांना होते नंतर 3 ते 5 तुम्ही अंगीला आपण देत्या, मग 5 नंतर ते आपल्या दरने हिसकावून घेतात. त्याकरता काय करायचं? व्हॉट प्रिकॉशन्स शुड वी टेक? खरा अंगो का खरा ऐकायची तयारी आहे ते. आता आपल्याला काय वाटते, पोरांनी मोबाईल घेतलो पा नाही, मग आपण का करा पाय आपण त्यांच्या पुढे मोबाईल घ्यायचो नाही. थोडा सोपा उत्तर आहे, पण ही सगळ्यांना पटते पण कळते पण वळे नाही. आणि ऍप आता एडिटिंग ऍप म्हणजे आता सस्ताच झालंय, सगळ्या मोबाईल मध्ये मिळते. मग तर काहीतरी एडिट करायचा, पुन्हा ते नेकेड बॉडी कशी चेहरा त्याला लावायचो आणि परत तिला जाडजो ही बघ मी का केलं. आता ही जे तुला वाटत आहे ते पसरला पान आहे ते मी हंगा ते तडी ऑन मला भेट. पण अतिशय जे यंग पोर आहेत ना, यांच्या तरी या व्यतिरिक्त अजून एक आहे आणि ते सर्रास बाबत आहे स्नॅपचॅट. आपण त्यामध्ये ओढा काही जाम लागत नाही, पण पोरे सर्रास वापरतात. शाळेचे पोरे का करतात? शाळेच्या पोरा वय 18 झाले का नाही झाला तरी पण त्यांच्या अकाउंटकडे हात काय तू म्हणजे लग्नाआधी सांगून फायदा नाही. तिला अनुभव नव्हते बाबा, लगीन झाल्यानंतर सगळे जमिनीवर येतात. पेरेंट्स ते त्यांच्या जमान्याला आणि आताचे जे जनरेशन आहे याला कम्पेअर करतात. पण अरे आम्ही हा करतो तुम्हाला का तो जमीन आहे, पण तो समान वेगळा होतो, ओ समान वेगळा होतो. कधी कधी काही पेरेंट्स बैबाबाच भूमिकेत राहतात. मला यावरती थोडंसं बोलायचं आहे, कारण टॉपिक मला जाम इंटरेस्टिंग वाटलं. हो, कळीव मुद्दा आहे, जाम मोठा आहे. जे आपल्या आजूबाजूला जे घटना काही घडल्यात, आपण त्यावरती काही प्रिकॉशन्स घेऊ शकत ऍज अ पॅरिश और ऍज अ गाव आपले इजा घडल्या. त्यामुळे ऍक्च्युली फक्त काही पेरेंट्स नाही हादरले, आजूबाजूचे पोरे पण हादरलेले आहेत. आपला जमानो बदलाचा आपण सोशल मीडियाला कनेक्ट होत चालत आहे. फोन ऍडिक्शन, त्यानंतर ड्रग ऍडिक्शन. शाळेत बऱ्याच ठिकाणी ड्रग्सचे पोरांच्या बॅगेमिने पुढे सापडलेले. 40 पोरे या मीने पेरेंट्स का हे विजिलंट राहू शकत. पोरे बार अच्छा येतात ते का करतात काही माहिती नाही. घरात येऊन वेगळे वागतात, बाहेर जाऊन वेगळे वागतात. त्या टायमाला पेरेंट्स का करू शकत. पण आपल्याचे लोक आजूबाजूचे बघितले त्यांना हा डिप्रेशन बद्दल म्हणजे का टॅबू समजतात. त्या ह्या लोकांना आपण का सांगू शकत? ज्यांना तर टॅबूस म्हणायचं आणि ज्याला त्यातने बाहेर उतरायचं आहे, एखादं निजलेलो आहे ना त्याला पण उठू शकतात, पण निजा डाऊन केले त्याला पण उठू शकेल. आता ऍज अ काउन्सिलर तुम्ही का सजेस्ट करू शकता टू हॅव अ गुड मेंटल हेल्थ? मंडळी, आजच्या या धावपळीच्या युगामीने आपल्यावर अनेक हे प्रसंग येतात ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस होते आणि ज्या परिणाम आपल्या मेंटल हेल्थ किंवा मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकते. कधी कधी हे परिणाम लॉंग टर्म राहू शकतात जर आपण टाईमवर प्रोफेशनल काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टची हेल्प नाही घेतली. आजची आपली पाहुणी आहे अझम्पशन लोपिस. अझम्पशन लोपिस हे एक प्रोफेशनल काउन्सिलर आहात आणि मागच्या खूप वर्षे झाले ते चाइल्ड, अडल्ट आणि कपल काउन्सिलिंग करतात. आम्ही त्यांच्या जोडीला काउन्सिलिंग या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि फोन ॲडिक्शन, सायबर बुलिंग, एन्झायटी, डिप्रेशन हे टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलो. आजचो यो एपिसोड एक रियालिटी चेक किंवा डोळे उघडण्यासारखो आहे. एपिसोड थोडासा मोठो झाले पण मी गॅरंटी देते की तुम्हाला यातने नक्कीच काहीतरी हिक्या मिळते. तर आजची बैठक अझम्पशन लोपिस बरोबर. ताई वेलकम. तू आमच्या या शोवर आली आणि आमच्या इन्व्हिटेशनला तू ॲक्सेप्ट केला त्याबद्दल खूप खूप आभारी. ते सगळ्यात पहिलं मी तुला फक्त इंट्रोड्यूस करायंगीने तू स्वतःहून तू इंट्रोडक्शन दे, तू का करता अँड काउन्सिलिंग बद्दल पण तू सांगू शकता. सो ओके, अल्फीज पहिला कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या टीमचा, जी टीम आपल्याला दिखेनार आहे. पण सगळ्यांना सांगू इच्छिते मी, खूप चांगला उपक्रम आहे जो अदरवाईज आपण पॉडकास्टला बाहेर बघितल्यात आणि आपल्या समाजातही आलेला ही एक जाम मोठी गोष्ट आहे. ही तुम्हाला आता नाही कळणार, पण यू हॅव व्हेरी ब्राईट फ्युचर. सो कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांनाच त्याकरता. यू कॅन गो अहेड. इकतेच थांबवू नका, वेगवेगळे विषय तुम्ही घेऊच शकता आणि आपल्या समाजाच्या लोकांना बोलवू शकता. सो थँक्यू मला बोलविल्याबद्दल. पहिला मला ॲक्च्युली प्राऊड फील झाला कुणीतरी आपल्याला काउन्सिलर किंवा व्हॉट एव्हर कन्सिडर केला, त्यामुळे मला बरं वाटला. आणि येस, मा नाव अझम्पशन हा मी जनरली नावां गेल्या का लोक कन्फ्यूज होतात कारण तो एक इंग्लिश वर्ड आहे. पण अझम्पशन त्याला आपल्याला रिलिजियस मिनिंग आहे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते 15 ऑगस्ट जो आपलं होणं आहे ना Yes. माऊलिओ, हा. तो ती प्रोसेसला असम्पशन बोलतात. पण मला घरा सगळे आशू हंगात आहेत. सो आशू मा निकनेम आहे. मैं मूळ आगाशी हांबोडी गावाची आणि मला शिरलेवाडी विसरोडी गावा मी दिले. मैं करंटली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मी SAP कन्सल्टंट म्हणून काम करते. तामा मंडे टू फ्रायडे शेड्यूल होते आणि सॅटर्डे संडेला माझा दुसरा प्रोफेशन आहे. ॲक्च्युली तामा बेसूस आहे. मी प्रोफेशनल सोशल वर्करसुद्धा आहे आणि त्यानंतर मी प्रोफेशनल काउन्सिलिंगचा जामा पुढे MS इन काउन्सिलिंग केला. त्या फील्ड कंटिन्यू ठेवली. त्याला मी शनिवार रविवार ता करते आणि त्यात मग बरेच हात आपण नंतर बोलू त्याबद्दल. सो हा मा करिअर आहे. घरात फॅमिली मेंबर्स वगैरे आहात. तुम्ही काउन्सिलिंगबद्दल सांगितलं. सो सॅप मीने काम करते ते तुम्ही आता म्हणजे ॲज अ SAP कन्सल्टंट आहे. नाही मी SAP सर्टिफिकेशन केला. सर्टिफिकेशन कारण TCS मध्ये मी SAP कन्सल्टंट म्हणून नाही जॉईन झाली. मी ॲडमिन म्हणून जॉईन झाली. मग HR मध्ये गेली आणि साईड बाय मी मला वाटला करिअर चेंज म्हणून मी SAPO SGO कोर्स सर्टिफिकेशन कम्प्लीट केला आणि त्यानंतर मला अपॉर्च्युनिटी मिळाली. सो आय जम्प्ड इनटू. इट्स रिअली ग्रेट. आणि मग तुम्ही काउन्सिलिंग मी काय हे आली काउन्सिलिंग ॲज मी अगोदर सांगितलं का मा बेस आहे. कारण मा BSW झाला. BSW इज बॅचलर इन सोशल वर्क. सो सोशल वर्क मी मा ग्रॅज्युएशन झाल्यामुळे तो बेस कायमचा मग सोशल बेस राहिलो. त्यानंतर मग मी MA इन सोशिओलॉजी केला. तो परत त्यालाच बेस राहिलो आणि नंतर मी MS इन काउन्सिलिंग केला. सो मग त्या सगळा मग बेस पकडता मला प्रोफेशनल काउन्सिलर होतो तो चान्स मिळालो आणि ऑफकोर्स त्या थोडासा अंगभूत आहे थोडेसे गुण जे मला वापरायची इच्छा झाली का त्या प्रोफेशन करा पाय कारण ही आपल्याला आवड आहे. मग मी त्या कंटिन्यू केला आणि काउन्सिलर म्हणून मी प्रॅक्टिस करते वीकेंड. तुम्ही अंगभूत हांगीला म्हणजे वेन डिड यू रिअलाइज की मला या फील्ड मध्ये जायचं. बिकॉज सोशल वर्क मीने तहा बघितलं ते मी खूप कमी लोक ओळखाते जे सोशल वर्क स्ट्रीम घेऊन त्या मीने जातात. ते त्या मीने कहो का ते विचाराल तो जिगा टीनेज मीने होते का मला ही परस्यू करायचं आहे. टीनेज मीने अदरवाईज पण म्हणजे मी टीनेज मीने किंवा आपण युथ आफ्टर 10th ना युथ मीने असताना सुद्धा मी क्वाईट ॲक्टिव्ह होती. मला आवडत होता सोशल इव्हेंट्सला जाणं. युथ ग्रुप मीने कधी कधी प्रेझेंटेशन जायचे कुण्या इश्यूजवर डिबेट्स जायचे. सो तो बेस होतो गा. ओके त्याने मला बरा वाटायचा आपल्याला सगळ्यांच्या बरोबर बोलणं डिस्कस करणं. जनरली मला बोलायला आवडते. सो मे बी ता एक होऊ शकत आहे ॲडव्हान्टेज. आणि मी BSW जी का केला ती का तो बेसूस होतो बॅचलर इन सोशल वर्क. सो तरी आम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स मीने जाशे काही ऑर्गनायझेशन्स मी जाऊन आम्ही काम करायचे स्टडी करायचे मंडे टू थर्सडे आणि फ्रायडे आणि सॅटर्डेला आम्ही ॲक्च्युअल फील्डमध्ये जाऊन NGOजच्या बरोबर काम करायचे. सो तिघा मग वेगवेगळे इश्यूज समाजाचे दिख्यादो आले. म्हणजे त्यामिने अल्कोहोलिझम होता त्यामिने बेगरी होता त्यामिने चाइल्ड सेक्शुअल अब्यूज होता. हे सगळे इश्यूज त्यावेळेला आले. मग तिघा मला खूप वाटायला लागला का अरे आपण यामिने आता पूर्ण उतऱ्या पाय आणि मग तो बेस घेतलो आणि मी गेली पुढे जाऊन मग मी TCS मध्ये मला अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून तो ट्रॅकच बाजूला झालो आणि विकेंडला मी तो माव बेस परत ठेवलो. सो आय एम इन टू हिअर एक पाय आड एक पाय तडे हाय. दॅट्स रिअली इन्स्पायरिंग. म्हणजे तुम्ही सॅटर्डे संडे परत तुम्हाला पॅशन आहे जी हॉबी आहे ती फॉलो करता आणि त्या समाजाला पण खूप ॲडव्हान्टेज आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आता तुम्ही काउन्सिलिंग बद्दल सांगितला ते मला काउन्सिलिंग म्हणजे नक्की का प्रकारात काउन्सिलिंग का करतात तुम्ही नक्की. आता काउन्सिलिंग जिगा हो शब्द मराठीमध्ये त्याला समुपदेशन म्हणतात. समुपदेशन हो शब्द आहे म्हणजे जाम हो अरे हो शब्द समुपदेशन पण ॲक्च्युअल तो शब्द आहे. काउन्सिलिंग आपण बोलायचं सोपं आहे म्हणून मी काउन्सिलिंग वर्डच वापरते. सो काउन्सिलिंग ही बेसिकली आहे का सगळ्यांना आपल्याला भावनिक मानसिक आणि विचार आहे आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. कधी कधी ते आपल्याला समजतात आपलं आपण त्यातने काही बाहेर यायचो प्रयत्न करतात. कधी कधी आपल्याला ते सोल्युशन्स माहिती होतात पण आपल्याला त्यातनं यासा नव्हते. कधी कधी अशी खूप इच्छा होते पण आपल्याला त्यातनं येता येणार. हे खूप काही प्रॉब्लेम्स लाईफमध्ये येतात. मग ते साधे बारक्या पोरापासून ते मोठ्या मानापर्यंत ते वयस्कर मानापर्यंत हे जे भावनिकरित्या किंवा मानसिकरित्या जे आपल्याला इश्यूज येतात ते रिझॉल्व्ह करा दो. कधी कधी मदती गरज लागते. मे बी होऊ शकते का मला एक खूप चांगली मैत्रीण आहे तिच्याबरोबर जाऊन मी बोलाते आणि ती मला त्यावर काहीतरी मार्ग सांगते आणि मी त्यातने बाहेर येते. अडे मला ॲक्च्युली हेल्प मिळाली. कधी कधी तिच्याबरोबर बोलान पण मला समाधान मिळेल नाही. मग कुणातरी एक्सपर्ट तरी किंवा कुणातरी अजून वडीलधाऱ्या महाना तरी जाते
तडे जाऊन मी मदत घेते. तडे पण गेल्यानंतर मला पायथंही मदत मिळणार आणि मग मला लक्षात येते की अरे नाही अरे मला खरी प्रोफेशनल मदतची गरज आहे. आणि ह्या वेळेला मग लोक काउन्सिलरला अप्रोच करतात. सो काउन्सिलर ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे. ती म्हणजे आता आज आलो काउन्सिलर तरी मानू साफ झालो हा नाही आहे. ती प्रोसेस आहे, त्याला सेशन्स जातात, म्हणजे कमीत कमी 8 ते 9 सेशन्स जातात. खूपच एकदम एकदम माइल्ड आहे ते 1-2 सेशन मी तो महानू किंवा ती व्यक्ती आपले इश्यूज रिझॉल्व्ह करून जाऊ शकते. पण ती प्रोसेस आहे. काउन्सिलिंग इज अ प्रोसेस. इट्स नॉट समथिंग अरे मला तापाले गोळी दे आणि मी बरं झालो हा नाही. सो त्यामुळे एफर्ट्स दोघांच्या हातात, काउन्सिलर आणि काउन्सिली. काउन्सिलर म्हणजे जो समुपदेशक आहे तो, आणि काउन्सिली म्हणजे जो मदत घ्या आली ती व्यक्ती. ओके. आणि तुम्ही कोण्या वेगवेगळ्या टॉपिक्स मी हेल्प करता? मी मोस्ट ऑफ बिंग अ काउन्सिलर पहिला म्हणजे यू शुड बी ओपन टू ऑल. म्हणजे हा नाही अरे मी बारक्या पोरांनाच घेणे, अरे नाही मी मोठ्या मानाला घेऊ शकेन नाही मग हा नाही. त्याडे ऑफकोर्स त्यामध्ये एक्सपर्टीज येतात का, कोण होते त्यांनी ठरविलेच जाते का मी फक्त बारक्या पोरांचेच काउन्सिलर आहे ना. पण अदरवाईज ऑल ओव्हर काउन्सिलर सगळ्यांना इकडे. मी बऱ्याच वेळेला मला कपल्सच्या बरोबर मला बऱ्यापैकी कनेक्ट होते मग वेगवेगळ्या वर्कशॉप्स आणि सेशन्समुळे. सो कपल्स मादरी बऱ्यापैकी ही सर्विस घ्यादो येतात. बारके पोरे बऱ्यापैकी येस, म्हणजे ते स्वतःहून नाहीत, त्यांचे मम्मी पप्पा त्यांना हाणतात. त्या बारक्या पोरा पण वेगवेगळ्या टाईपचे इश्यू होतात. सो चाइल्ड काउन्सिलिंग आहे, अडल्ट काउन्सिलिंग आहे, ज्यामध्ये कपल्स येतात, कधी कधी इंडिव्हिज्युअल कधी यूथ येतात. 1-2दा ओल्ड एज सुद्धा क्लायंट्स आलेले आहेत ज्यांना मदती गरज आहे आणि ते आपल्याबरोबर बोलादो आणि त्यातने सोल्युशन काढा येतात. सो टाईप्स ऑफ काउन्सिलिंग आहेत. त्यामध्ये एक रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग आहे. त्या म्हणजे एखादं कोण खूप दारू पिऊन नंतर त्याला कंट्रोलच होय नाही, मग आपण रिहॅबिलिटेशन सेंटरला वगैरे ठेवतात. आपल्याकडे वसईला तुम्ही अल्कोहोलिक एनॉनिझम ए बोलतात ना, कृपा फाउंडेशन वगैरे. सो तो पण एक काउन्सिलिंगचा प्रकार आहे. पण त्याडे ते पेशंट जाऊन राहते आणि त्याला वेगवेगळ्या थेरपीजने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजने त्यातने बाहेर काढायला लागते. इट इज अ लॉंग प्रोसेस, पण तो पण एक काउन्सिलिंगचा पार्ट आहे. सो वेगवेगळ्या टाईप्स येतात. मी तहे पेशंट ह्या क्लायंटच्या बरोबर नाही, पण जनरली अडल्ट्स, चाइल्ड, कपल्स अँड रिलेशनशिप इश्यूज आहेत ते मी डील करते. ओके. या मी मला एक इंटरेस्टिंग जो वाटलो, आपण एक यारावरती आपण जाऊ. सगळ्यात पहिला मी जिगा तुमच्या बरोबर चॅट करीत होतो की तुम्ही लहान पोरांक काउन्सिलिंग करता. आम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे आता मी का ते ऐकलं नव्हतं पहिला की बारक्या पोरा काउन्सिलिंग आता लाईक स्टडीज करताना ते थोडा मी गेलं, पण इतर इश्यूज बद्दल पण हात आहे त्यांचा. त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा. चाइल्ड काउन्सिलिंग त्यामुळे तुम्ही एक मेन्शन केलं की फोन ॲडिक्शन. सो चाइल्ड मीने पण त्यांचे टप्पे येतात का, एक साधारण 3 ते 5 वयापर्यंत एक चाइल्डची कॅटेगरी आपण पकडू, आणि 6च्या पुढे तर 18 होईपर्यंत ना, ॲज आपण ज्या लिगल एज आहे तर 18 आहे. सो 18 पर्यंत असे पण चिल्ड्रन होतात. दो आपण त्यांना अडॉल्संट किशोरवयीन पोरे हा वगैरे बोलला तरी सुद्धा ते पोरेस बारकेस पोरे येतात. सो 2 कॅटेगरी येतात. सो 3 ते 5 महिने जनरली लर्निंग डिसेबिलिटी होते का, ते स्लो लर्नर्स होत्यात, शाळेत गेल्यात, सगळे पोरे एकत्र भेटल्यात. तुम्ही ही पिक्चर बघितले का तारे जमीन पर? सो त्यामध्ये ती लर्निंग डिसेबिलिटी आहे, डिस्लेक्सिया सारखे आजार होत्यात. काही पोरांना एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिशियन्सी हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, म्हणजे हे पोरे एक जागेवर भेऊच शकत नाही. आपल्याकडे अरे अन्य तडे उडो मारते, तन्ने अडू उडो मारते. सो तो उडो ना मारी, सगळे पोरे नॉर्मली उडो मारतात, पण त्याही उडी वेगळी होते. सगळे घरामध्ये सगळे शांत भेलेले आहेत आणि तो हाय येतं वंडे तडे चाललो, हाय येतं तडे काहीतरी फोडला, अरे हा का करते. मग नंतर त्या हळूहळू जर पालका लक्षात आला का अरे इतर पोरांपेक्षा वेगळा आहे, मग ती एडीएचडी ती जर लक्षात आला वेळेवर तर तो सुधारते. एडीएचडी काही काहींचा बराव आहे नाही, पण ते आपल्याला कंट्रोल करतात, ते ॲक्टिव्हिटीज कंट्रोल. सो एडीएचडी काउन्सिलिंग करता बारके पोरे होतात. स्लो लर्नर हले तर त्यांना जहा आपली नॉर्मल शाळेत जी पद्धत आहे इकवेशी त्यापेक्षा त्यांची पद्धत थोडीशी वेगळी, म्हणजे चित्राद्वारे जहा तारे जमीन पर ताई दाखवले. सो चित्राद्वारे व्हिडिओजद्वारे त्यांना इकवेसा त्यांना कॉन्फिडन्स असो का इतर पोरांपेक्षा तुम्ही करू शकतात. पण त्यांना अरे तुला जमेस नाही, तुला येस नाही हा गेला का त्यांचं पण कॉन्फिडन्स कमी होते. सो हे वेगवेगळे मेथड्स जे वापरले जातात त्याकरता 3 ते 5 वया गटात एडीएचडीवाले, डिस्लेक्सियावाले, स्लो लर्नर हे पोरांचे इश्यूज येऊ शकतात. त्यानंतरचे पुढे होतात ते सॉरी मेथड तुम्हाला थोडंसं टोकी या मीने जा सांगितलं एडीएचडी आणि दुसरा तुम्ही स्लो लर्नर्स वगैरे, त्या मीने पेरेंट्सचा पण थोडाच रोल आहे राईट. ऑफकोर्स
तेही एक्सेप्ट केला पाहिजे बिकॉज ती सगळ्यात आताचे पेरेंट्स थोडेसे ब्रॉड माइंडेड आहात, थोडेसे यंग हम्म. जनरेशन आहात, पण जिगा आम्ही वगैरेला नाही, हम्म, हम्म. कुणाला माहितीच नाही हो का प्रकारात हा ते हा अभ्यासात ढ म्हणजे ढ आहे. हा ते तर पेरेंट्सचा कुठे इम्पॉर्टंट रोल आहे त्यामध्ये. त्यात पेरेंट्सोच जास्ती रोल आहे. हा, कारण parents सगळ्यात पहिला घरामीने काहीतरी इश्यू आई बाहेरचे लोक सांगण्यापेक्षा पेरेंट्सच्या सगळ्यात पहिला लक्षात येते, कारण पोरे जास्ती वेळ घरामीने होतात. ते 3 तासा करता थोडी 3 ते 5 वया पोरे 3 ते 4 तासा करता नर्सरीत किंवा बाहेर जातात, पण बाकी वेळ ते पेरेंट्सच्या बरोबरच होतात. सो तिघा त्यांना आजूबाजूच्या पण पोरे बघितल्या तिघा लक्षात येते का अरे काहीतरी ही वेगळा आहे. सो ही वेगळा आहे तर सगळ्यात पहिला एक्सेप्टन्स जा डिफिकल्ट आहे. अरे मा पोरा हा का अरे आमच्या हिस्ट्री अडेकडे हिस्ट्री नाही, हा काही नाही, हेरिडेटरी नाही आणि ही का. सो सगळ्यात पहिला एक्सेप्टन्स. सो एक्सेप्ट जर केला मग सगळ्या गोष्टी पुढे सोप्या होतात. सो पेरेंट्सो 100% रोल आहे सुरुवातीला जी काय एक्सेप्ट, आणि मग एक्सेप्ट केल्यानंतर आजूबाजूचे महाने का बोलतात, कोण का बोलते या पोर का आपल्याला काही फरक नाही पडे, आपल्याला फक्त याला चांगली यातने बाहेर काढून त्याही प्रगती करायची यावर फोकस करतायत. सो पेरेंट्सो 100% रोल एक्सेप्टन्सच्या वेळेला आहे. अदरवाईज घराच्या सगळ्या महानांना सुद्धा तडे सपोर्ट करणं गरजे आहे. त्या पोराबरोबर कहा वागेसा, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेणं वगैरे. सो त्या मीने हे काही सायन्स आहेत ज्यावर पेरेंट्सला कळू शकत आहे की मा पोर स्लो लर्नर आहे, ADHD आहे. येस, त्याला मोटरसायकल ऍक्टिव्हिटी म्हणजे जो जनरल आपल्याकडे पोरे साधारण एक वहरा झाल्यानंतर त्या हातात चमची दिली आणि सगळी जीवितात आणि त्या तो कॉपी करते. ए पोरे आता आम्ही डिपेंड म्हणजे त्याला कुहनो आजार आहे जहा ADHD अंगीला का तो हायपर ऍक्टिव्ह, तो उडिओस मारतो होते. अदर सगळ्या पोरांपेक्षा तो जास्तीच उडिओ मारते, तो तोडफोडूच करते. म्हणजे नॉर्मली एक्सपेक्ट केल्यापेक्षा खूप जास्ती काहीतरी नॉर्मल ऍक्टिव्हिटीपेक्षा करते. सो ही साईन होऊ शकते. हातात पोरे जे ऑटिस्टिक हातात, ऑटिस्टिक म्हणजे ए पोरे यामिने पण वेगवेगळे प्रकार हातात. सो ऑटिस्टिकला मराठीत किंवा आपल्या भाषेत का बोलतात मला एक्झॅक्ट शब्द माहीत नाही, पण ऑटिझम आपल्याकडे माहीत झालेला शब्द आहे. सो मला वाटते का लक्षात येते सगळ्यांच्या. सो ऑटिस्टिक पोरे जे आहेत त्याचे काही खातात ते जहा साधारण 5-5.5 महिन्यात पोरांना दात येतात. एक वहराभरा झाल्यावर तो चालायचो प्रयत्न करतो, ही सगळं नॉर्मल आहे. पण 2 वहरे झाले त्याला आलेच नाही जागेवर, नाही बेहले, एकटककडे तरी बघिते, रिस्पॉन्ड दे नाही, त्याला आवाज येते पण त्याला काहीच म्हणजे तो रिॲक्टिव्ह करी नाही. हे सगळे साधारण साईन्स आहेत का. अरे आपल्याला माहिती आहे आपल्या पुढे पोरे वाढल्यात, सगळ्यांनाच माहिती आहे. भले आपण पहिल्यांदा आईबाप झाले तरी सुद्धा आजूबाजूचे पोरे वाढताना आपण बघितलं का साधारण 1 वरी झाला 1.5 वरी झाला का पोरे आत धरून भिंतीला चालायला प्रयत्न करतात किंवा काहीतरी मम्मा पप्पा काहीतरी बोलायचा प्रयत्न करतात. पण ह्या पोरांची ती काहीच साईन नाही. महा आल्यानंतर किंवा एकटक बघित्यात किंवा आपण जिगा जीवातो देणार तिघा जीवणार तोपर्यंत ते मागणार सुद्धा नाही. त्यात उलटा पण होते, काही पण बघितला का तोंडात घालायचा सतत, म्हणजे त्याला ही जाण झालेली राहणार का. साधारण 1-1.5 वहरा पोराला खाना काय तर कळते, पण मग या पोरांना काय कळणार चप्पलच तुकून खायला गब्बी काहीतरी तुकून खायचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी नॉर्मल गोष्टीपेक्षा वेगळं वाटायला लागतात. ती काय हे सायन्स होऊ शकतात का आणि काहीतरी गडबड. सो गडबडी एकदम सहज दिखात्यात, फक्त ते मान्य करणं गरजेचं आहे. त्या मान्य केल्यानंतर मग पुढे आपण त्यावर उपचार जे काय ते चालू करू शकत. सो सायन्स खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स राहतात. आता ही बारक्या पोरांना सांगितला तुम्ही मग त्यामुळे मोठे पोऱ्या त्यांचे सायन्स का ते 5 ते 6 5च्या पुढे म्हणजे आपण 18 पर्यंतच पकडू. ते मग तडे सायन्स का ते अरे तुमचं पॉर मोबाईल, आता मोबाईल ॲडिक्शन एवढा मोठा विषय आहे आणि तो पार्ट ऑफ सोशल मीडिया आहे ज्या ॲक्च्युली चांगला उपयोग आहे. सो आपण त्याबद्दल नंतर बोलू. पण जो पॉर रोजच्या व्यवहाराच्या गोष्टी करताना अदरवाईज तो सगळा त्या स्मूथ होते, पण नंतर त्या सगळा बिघडाते, तो सगळा उलटाच काम करायला लागते. एखादो अभ्यास न करणारं पोर अचानक कोण अभ्यास करते, अरे याला झालं तरी का ओढं कोण अभ्यास करावं. परीक्षा आली का पोटात गोळो येते, तो गोळो सगळ्यांचाच येते, पण याला तापूस येते, याला प्रत्येक वेळेला मग याला निजोनूच रे वाटते. पोर बोलवूच शक्य नाही, म्हणजे सगळे एरवी बोलत होतं पण आता तो बोलायचाच बंद करते. नाही ते मग तो स्वतःला खोलीत बंदूच करून देते, पोर किंवा पोरी, जेंडरबद्दल नाही बोले अदरवाईज. सो नॉर्मल गोष्टीपेक्षा जे वेगळे सायन्स दिखायला लागले का लक्षात या पाहिजे का अडे काहीतरी गडबड आहे. मग याकरता सगळ्यात पहिला का करायला लागते आपल्याला अवेअर राहायला लागेल. सो हा वेगवेगळे सायन्स आहेत. आपण वेगवेगळ्या डिझीज बद्दल बोलते, सगळ्यांचे सायन्स वेगवेगळे आहेत. ओके, ते आपण ऑटिझम आणि ADHD बद्दल बोलले त्यामुळे मला विचारायचं होतं की
ह्यो जो प्रकार आहे तो बाय बर्थ हाते पोरांमीने गा तो पुढे जाऊन होते? व्हॉट इज द रिझन बेसिकली? त्या दोन गोष्टी आहेत. बाय बर्थ म्हणजे ज्याला आपण हेरिडिटरी म्हणतात गा अगोदरच्या जनरेशनने पुढच्या जनरेशनला पास होते. ऑफकोर्स त्यामीने दोन टाईप आहेत. एक ADHD आणि ऑटिझम हेरिडिटरी आहे. सो अगोदरच्या जनरेशनला हलो तर येऊ शकते, ही एक कारण आहे. कधी कधी अगोदरच्या जनरेशनला कुणूच नव्हते तरी सुद्धा येते. तर त्याला बरेचसे घटक रिस्पॉन्सिबल होतात. कधी कधी ती बाई प्रेग्नेंट असताना त्यावेळेला घडलेलो काही घटना ज्यावर तिला इम्पॅक्ट झाले. कधी कधी धक्को भेलेलो होते, अचानक कोणतरी गेले, किंवा ती वरूच काहीतरी अत्याचार झाले, किंवा ती मनामीने ती डिप्रेस आहे, तिलाच ऑलरेडी ती मानसिक आजारी आहे. हे काही गोष्टी होतात ज्यामुळे बाळाई जी गर्भामीने जी वाढ होते तडे इफेक्ट होऊन त्या बाई इफेक्ट होऊन सुद्धा ते यो गोष्टी तडे डेव्हलप होऊ शकतात. हेरिडिटरी पण होऊ शकते, येऊ शकते. आणि कधी कधी मग नंतर आजूबाजूची परिस्थिती, बॅकग्राऊंड्स यो सुद्धा गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल होऊ शकतात. सो दोन्ही होऊ शकतात. काही ठिकाणी आहेत केसेस जडे काहीच हिस्ट्री नाही, पूर्वजांपासून कडेच हिस्ट्री नाही, पण त्या बाळ आला. म्हणजे कधी कधी बाई प्रेग्नन्सीने म्हणजे आपल्याकडे तरी ओढा नाही, पण बाहेरच्या कंट्रीत ऑटिस्टिकचं प्रमाण की ADHD प्रमाण जास्ती खाते. कारण व्यसन की दारू पेना, स्मोकिंग करणं ही बाहेरच्या कंट्रीत बायोसर्रास करतात आणि त्यावर पण बऱ्यापैकी इम्पॅक्ट होते आणि पुरे याला सामोरे जाऊ शकतात. सो पॉसिबल. हां, ते आता तुम्ही ADHD बद्दल सांगितलं आणि ऑटिझम बद्दल सांगितला, स्लो लर्नर वगैरे. ते 6 ते 18 महिने हे कोणी वेगवेगळे प्रकार आहेत. आता ADHD जेव्हा आहे तेव्हा कंटिन्यू जर त्याला राईट टाईमला ट्रीटमेंट नाही मिळाली तर तो रेऊ शकते, कंटिन्यू रेऊ शकते. त्यानंतर बारक्या पोरांमध्ये मोबाईल ॲडिक्शन वगैरे हे सगळे नवीन डिझीज आहेत. कारण हे जे आपला जमानो बदलाचा आपण सोशल मीडियाला कनेक्ट होत चालेत आहे. फोन ॲडिक्शन, त्यानंतर ड्रग ॲडिक्शन तर आपल्याकडे खूप जास्ती आहे. आपण आजूबाजूला केसेस पण बघितले, शाळेपर्यंत पण आले. मी शाळांची नावे नाही घे, पण मला माहीत आलेले कारण बरेचसे केसेस कधी कधी मला रेफर झालेले आहात. त्यामुळे अनुभवाने अंगाते, जबाबदारीने अंगाते. शाळेत बऱ्याच ठिकाणी ड्रग्सचे पोरांच्या बॅगेमीने पुढे सापडलेले. 40 पोरे बोट हे म्हणजे कॉलेजचे बिलेचे आहात ता होऊ शकते. तर शक्यता आहे त्यांना इझिली अवेलेबल होऊ शकते. पण शाळेत ड्रग्स आलेले आहात पोरांच्या बॅगेत सापडलेले आहात. म्हणजे एक पेन होते, तो पेनच आहे हा वाढते, पण त्या पेना टाकान उघडल्यावर त्यामीने ड्रग्स जातात. सो MD टाईपचं ड्रग तुम्ही जे ऐकले आहे तर तो सर्रास शाळेमीने आलेलो आणि पुरे वास घेत देतात एकमेकांना. त्यांना कदाचित ड्रग म्हणजे का माहीत नाही आहे, परिणाम का ते माहीत नाही, पण आहे शाळेत आहे. दारू आपल्या समाजात फेमस आहे, लग्नात आहे, सगळ्या ठिकाणी आहे, पण आपल्या पोरांतरी पण आहे. म्हणजे शाळेचे पोरेसुद्धा अधीन नाही झाले, ते व्यसनाधीन नाही झाले, पण ते अप्रोच झाल्यात. आणि त्यामुळे जर याला कंट्रोल नाही केला तर ते पोरे या अल्कोहोल ॲडिक्शनने जाऊ शकतात. सो त्या ॲडिक्शन आहे पॉर्न ॲडिक्शन, ट्रेमेंडस. कारण पॉर्न ॲडिक्शनला काय आहे, ते पोरांच्या हातात मोबाईलात तो पोर अभ्यास करते का तो बी काही बघिते बघ्या करता आखो दी काही बाई बाबा राजा घेऊन त्या मेरे भेऊ शकत बाबा तू का करता. थोडंफार विश्वास ठेवायला लागत. कदाचित तो पोर अभ्यासच करते आहे ते, पण आपल्याला नोटिफिकेशन येतात ना मिने त्याचा काहीतरी त्याने ओपन केला आणि त्यामुळे काय दे ते त्यावेळेला त्याला तो स्वतःला थांबवू शके नाही. आणि समोरची जी साईट ओपन झाली जा दिखत आहे त्याला काही वेळेला साधारण 3-4 वारा पोरांना ही गोष्ट कळे पण नाही. पण प्युबर्टी मिने आलेली म्हणजे साधारण 10-11 वर्षे पुढचे पोरे आहेत, त्यांना नॅचरल आहे ना की एक ते त्या वाढता वय आहे. आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या भावनांमीने बदल व्हायला लागलात आणि त्यावेळेला अट्रॅक्शन, अपोजिट सेक्स अट्रॅक्शन ही असताना जर समोर इझिली जर एक नोटिफिकेशनला तुम्हाला एखादा पॉर्न व्हिडिओ किंवा दिखात आले तर त्यांच्याकरता तर अरे ही मस्त असं आणि कुणाला सांगायची गरज नाही. जो आपल्या रूममध्ये जाऊन ही बघणं आणि मग ते सतत बघून त्यात ॲडिक्शन. सो पॉर्न ॲडिक्शन अत्याशा पोरांबद्दल जे आपल्या समाजाचे बाहेरचे आहे त्यातूच, पण मी आपल्या समाजाबद्दल बोलते का पोरांना पॉर्न ॲडिक्शन आहे, ड्रग ॲडिक्शन आहे. सगळ्यांनाच नाही, मी जनरली नाही बोलते, आय एम टॉकिंग अबाउट सम केसेस. त्यानंतर अल्कोहोल ॲडिक्शन त्यामुळे पडल्यात, मोबाईल ॲडिक्शन ऑफकोर्स आहे. या सगळ्यावर परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतेच आणि मग अभ्यासात
मार्क कमी येणार, मग अभ्यास करायला दोष न वाटणार, मग काही गोष्टी डिस्कसूच करता येत नाही आपल्या पेरेंट्सच्या बरोबर. आणि मग काही वेळेला ते खरी तर मदत घ्या पाय, पण मदत कुणाच जर नाही मिळत नाही ते पोरे एकलकोंडे होतात. मग डिप्रेशन पोरांनी लवकर येणार. पण जर डिप्रेशन, कारण जनरली का आहे डिप्रेशन ही 2 ते 3 आठवडे माणूस सतत निराश राहिलो सतत, तर त्या डिप्रेशनने तो जाऊ शकते. डिप्रेशन हो आजार होऊ शकते, त्याला त्यातने बाहेर काढला ते तो बॅक टू पॅव्हेलियन परत येऊ शकते. पण मग डिप्रेशन, एन्झायटी ओ आजार हे सगळे आजार आहेत जे मोठ्या मानामीने हातात, पण ते बारक्या पोरांमध्ये सुद्धा दिखतात. मला एक स्पेसिफिकली ज्या टॉपिकवर बोलायचं आहे, मोबाईल ॲडिक्शन. ते मोबाईल ही जाम्या आजूबाजूला बघितले की लहानपणापासून मोबाईल पोर रडलं पाण्या म्हणून मोबाईल देतात. आणि 2 साईड नाही आहे की आता तुम्ही तद्दन देऊ पण ना शका आणि दिलो ते मग ते होड्यात तयार नाही. बरोबर, राईट. ते मोबाईल ॲडिक्शन जो पोरांना होते नंतर तो कोहा थांबवावे किंवा पोर नेहमी मोबाईल मागितले ते त्यावर का करायला पाहिजे, म्हणजे एखादा पेरेंट्स. ओके, पेरेंट्स नाही का करायला पाहिजे हा ऑस क्वेश्चन आहे का बी कुणे का करायला पाहिजे ओपन क्वेश्चन आहे. बी कुणे म्हणजे आता त्या आजूबाजूचे म्हणजे फॅमिली मेंबर्स. कारण तुम्ही अंगीलात आहात, पेरेंट्स नेहमी घरात नाहतात पोरांजोडील, त्यांना पण कामावर विमोर जास्त आहात. बट पोरे मोबाईल करताना मग आता पहिले 3 ते 5 तुम्ही अंगीला आपण देत्या, मग 5 नंतर ते आपल्या दरने हिसकावून घेतात आणि मग अग्रेसिव्ह पण होतात. त्याकरता काय करायला, व्हॉट प्रिकॉशन्स शुड वी टेक? खरा अंगो का खरा आयगेशी तयारी आहे ते. आता आपल्याला काय वाटते पोरांनी मोबाईल घेतलो पा नाही, मग आपण का करायला पाय, आपण त्यांच्या पुढे मोबाईल घ्यायचो नाही. थोडा सोपा उत्तर आहे. पण ही सगळ्यांना पटते पण कळते पण वळे नाही. जर मी एखाद्या बारक्या पोराला सांगत आहे का बाबू तो मोबाईल घेऊ नका, आणि नंतर जाऊन मॅच मोबाईलवर त्याच समोर काहीतरी रील्स हो काहीतरी कामा पण होऊ शकते. पण मी जर मोबाईल बघित आहे तर गांधीजी बारकीची स्टोरी सांगते, मग त्यातने ही सगळी उत्तरे मिळतात. सगळ्यांना माहिती पण आहे ती का गांधीजी तरी एक पोराला एक 3-4 वहरा पोर मला वाटतं त्या बैत्याला घेऊन आली. गंगा ते गांधीजी काहीतरी या पोराला उपायांग नाव ते जाम हाकर खाते, ते ओढो हाकर खाते, ते मला हे हाकर ओढविषयी काहीतरी कर. गांधीजी ते एक काम कर सांगा ते 2 महिन्याने ती अंगा ते कादू आहे पण ती गेली. 2 महिन्यांनी परत त्या पोराला घेऊन आली आणि गांधीजीला सांगितलं का तुम्हाला 2 महिन्यांनी बोलविल तर मी आले ते या पोराही हाकर ओढी खाते का ते यालाकडे डायबिटीस व्हायचे, त्यामुळे याला गांधीजी म्हणते पोरा हाकर खाऊ नका, हाकर शरीराला बरी नाही. ते ती सांगते अरे पण इथे तुम्हाला 2 महिने अगोदर पण सांगू शकलो असं ना. गांधीजी सांगते अरे मी पण हाकर खात होतो, पहिली मला होडायला लागली 2 महिने झाले आणि त्यानंतर आता मी सांगू शकते. सो ही उत्तर आहे का आपण पोरांना मोबाईल वापरवू नका, ही हंग्या करता पहिला आपल्याला त्यापुढे वापरणं बंद करायचं. तुम्ही अरे ही का सोप्पा आहे, आम्हाला काम होते, आम्हाला ऑफिसचे मेसेज येतात, आम्हाला मग मेसेज बघा आणि ठेवा ना. आपण का करते व्हॉट्सअप बघायला घेतले का नाही, एक मेसेज आलो त्यांनी अरे फेसबुकवर नोटिफिकेशन आले जाऊन बघो त्या बघिला अरे इकडे नवीन अरे अल्फियसचा व्हिडिओ आले मग ते बघायचं परवडत आहे. सॉरी मजा त्यांगीला, पण अदरवाईज म्हणजे मला आवडते मग मी ते बघिला. अरे मग त्या बघिता अरे काही न्यूजवर तडेकडे बॉम्ब स्फोट झाली, मग पटकन जाऊन लाईव्ह न्यूज बघितलं. ही करता आपला थोडा टाइम जाते आणि ही सगळा बघणारा पोरताडे घरात भेलेला ते. सो त्या पोराला तुम्ही घरात नाही बाहेर काढून मग ही सगळं करणार का नाही पोर, आणि मग त्या पोराला तुम्ही सांगू नका पोरा मोबाईल घेऊ नका. ते तू हो एक टाइम येणार तो पोर सांगणार बाबा तू पण मोबाईल ठेव, आणि तिका बाबा तरी आणि बैतरी उत्तर नसणार. सो ह्यो सगळ्यात पहिलं उपाय जो ज्यांना शक्य आहे त्याने त्या करावा. का गरज नसताना मोबाईलचा वापर शक्यतो पोरांच्या समोर करू नका. म्हणजे पोरं अनुकरण प्रिय आहेत, पोरांना हंगवून पोरे ऐकत नाही, पोरांच्या पुढे जागडात त्या बघून पोरे ऐकतात आणि तही मागतात. साधी गोष्ट आहे. त्यामुळे पालकांनी का वागायचा ही आपल्याला पोरे काही गडवेशात त्याप्रमाणे आपण त्यांच्या पुढे तुम्ही खोटा बोलतात फायद्यात आणि पोरा खोटा बोल नका. ते अरे बाबा तू घरात बेलतो तू बॉसला आता मी का आउट ऑफ स्टेशन आणि तू घरातूच बेला तू खोटा बोलत होतो, मग तो आता हंगणार नाही पण तो तास अनुकरण पुढे करणार आणि त्यावर तो स्वभाव बनणार. सो ई डेफिनेटली हा जेवढ्या लोकांना शक्य होते तर आपण जर केला तर आपण बऱ्यापैकी पोरांना आपल्या आचरणातनं शिकवू शकतात. ही एक आहे. पण तरीही खूप ॲडिक्टेड म्हणजे तुम्ही आता मिने हे व्हिडिओ बघितला का ते पोरे एवढे मोबाईलचे ॲडिक्ट आहेत का चालता पडतात. मोबाईल काढलो ते खाला रडा लागतात, लोळा लागतात आणि ओबडो आवाज करतात आणि म्हणजे काहीतरी करून त्यांना मोबाईल दिलोच पाहिजे. ते हा सगळं आल्यानंतर ज्याला आपण स्क्रीन टाईम मागतात. सो पोरांचा स्क्रीन टाईम आपण हळूहळू कमी करू शकतात. म्हणजे का पोरांकरता स्पेसिफिकली
बारक्या मोठ्या मानान तुम्ही यांगी लगा ते कोडा ऐकतात माहिती आहे, पण बारक्या पोरांना तुम्ही रिवॉर्ड्स गा बाबू आज तू 5 तास मोबाईल बघायचो नाही, आज एक काम कर, आज आपण 1 तासच मोबाईल बघू. जर तू एक आठवडाभर केला ना 1 तास मोबाईल, गा आठवड्या शेवटी मी तुला आवडते त्या चॉकलेट आणून देईन. सी याला अमिष पण आपण सांगू शकत का बारक्या पोरांना दिलेलं अमिष आहे, पण ही आपण प्रॅक्टिस आधी की ओढा करून का होणार आहे. मग हा जर आपली मेंटॅलिटी आली का ओढा करून का होणार आहे आणि आपण काहीच एफर्ट्स घेणार नाही ते मग पोरांना त्यातने बाहेर येणं अशक्य आहे. सो मग हे बारके बारके जे रिवॉर्ड्स ज्याला रिवॉर्ड्स देऊन आपण त्याला आणि मी स्वतः अनुभवाने आला ते हे मी बघितलेले आहेत. पुरे जे आल्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्यात, हे काही रिवॉर्ड्सवाले गेम्स दिल्यात त्यांना आणि यातने पोरे बाहेर आल्यात. मग जो 5 तास मोबाईल बघितला तो हळूहळू 1 तासावर येते. आता हे 5 तासावरनं 1 तासावर पण जड आहे, ते पहिला 5 तासावरनं 3 तासावर आहे असा. मग आठवडा गेलो का पुढच्या आठवड्यात आपण 3 तासाऐवजी 2 तास, मग मी तुला बी काहीतरी देणे करीत 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 1 तास होत. मग ते त्या पुढच्या 4 तासात तो करायचो का, म्हणजे पहिलं 5 तास मोबाईलवर होतो, आता त्याला तुम्ही 3 तास येतात ते पुढचे 2 तास तो का करायचो. ते तिघं काहीतरी एक वेगळी ॲक्टिव्हिटी का आपण चित्र आपण दोघे चित्रे काढू शकतो. तुला चित्र काढते त्या मला पण भारी काढता येते, मी पण एवढा भले आपल्याला गाढवा कुत्रा करता येते का फरक पडत, पण त्या पोराबरोबर भेऊन आपण थोडा ते टाइम आपण देऊच शकतात. कारण ही एक प्रक्रिया चालू आहे खरी तर पोराला त्या ॲडिक्शनने बाहेर काढ्या करतात. घराच्या पेरेंट्सो आणि इतर मंडळीवर सहभाग आहे. मग तो सहभाग करतात कधी कधी पोराबरोबर खाला भुईवर भेऊन चित्र काढणं ही त्याकरता ॲक्टिव्हिटी आहे आणि आपल्याकरता त्याही ती ट्रीटमेंट आहे. सो हा पण करू शकत आहात, म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी. मग तेव्हा ॲक्टिव्हिटी का हातात तर जनरली तुम्ही ज्या काउन्सिलर जरी जातात ते वेगवेगळ्या टाईपच्या ॲक्टिव्हिटी देतात, डिपेंड ऑन त्या मोबाईल ॲडिक्शन कोण्या लेवलला आहे का. मग स्क्रीनचा टाईम हळूहळू कमी झाला. ते तुम्ही मग त्याला मोबाईल द्यायचा, मग त्याला टॅब द्यायचं का, मग त्याला लॅपटॉप द्यायचो का, ही सगळा स्क्रीनचाच भाग आला. तुमचा मोबाईल हो, तुमचा TV हो, तुमचा लॅपटॉप हो, तुमचा टॅब हो, काही पण हो, तर स्क्रीनच आहे. आपल्याला स्क्रीनचा टाईम कमी करायचा आहे. सुरुवातीला तो आवाज कर दे ठीक आहे, मग हे रिवॉर्ड्स द्यायला लागतात. आणि एकदा का त्याला तर सेट झाला का घरामध्ये पेपर लावा, पेपर चालू करा. पोरे इंग्लिश मिडियम शकते, टाइम्स ऑफ इंडिया चालू करा. आता येणार रे आम्ही ऑनलाईन बघितलं ती का ट्राय करून बघा. घरात केलेलो एक्सपिरियन्स आहे का, ट्राय केलं ते पोरे निदान काही नाही त्याचं सुडुको नंबरिंग ते त्यातही शिकतात, त्या लॉजिक ते शिकतात आणि त्यातने स्वतः क्रिएटिव्ह तरी होतात. सो यात सहभाग आहे, पण याला ऑफकोर्स सोल्युशन आहे. पण कडे ना कडे एक राईट बॅलन्स पण पाहिजे मला वाटतं. काही शाहीचे प्रोजेक्ट्स वगैरे पण मोबाईलवर येतात इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर, त्याकरता तरी मोबाईल द्या लागेसोच. मग म्हणून मी गेला 2 तास द्यासो आहे ना, त्या 2 तासात त्यांना तो अभ्यास करून दे. मी काढेसो मोबाईल हा गेलाच नाही. 5 तास जो वापरते त्याला 2 तास, त्या 2 तासात बाबू तुला 2 तास दिले यात तू का प्रोजेक्ट आणि तू का अभ्यास आले होमवर्क आले क्लासो आले तो पटापट खपव आणि मग आपण बी ॲक्टिव्हिटी करू. स्वतः बोलायचो एक वे आहे ज्यात आपण पेरेंट्सला एक मैत्रीसारखा नाता जरा ठेवला आणि त्या पोरांच्या बरोबर ते पोरे ऐकतात, फक्त आपल्याला बोलला पाहिजे. सो अजिबात मोबाईल नाही द्या. सो ईमेल अजिबातच नाही बोलली द्यासोच आहे. 5 तास हवा तो 3 तासावर अडीचो आहे, पण तो त्या करतात वेगवेगळे रिवॉर्ड्स आणि हे काय ॲक्टिव्हिटीज घेऊन आपण करता येतात. आणि कधी कधी शाळेत पोर ॲबसेंट आहे, मग त्या अभ्यास राहिले, मग आपण त्याही मम्मी दुऱ्या पोरा मम्मीला फोन करते ओळखी आहे ते का बाबा आज मग पोर आलं नव्हतं ते जर अभ्यास धाटता का, ती फोटो काढून धाटते. सो मोबाईलचा वापर चांगलाच आहे, त्यावरने ते राहिलेला अभ्यास तो एक अगोदर कंप्लीट करते. सो चांगलीच गोष्ट आहे, पण त्या कोडो वापर करायचो की पहिला आपल्याला ठरवायला लागते, मग आपल्याला पोरांना शिकविता येते. आता मोबाईलबद्दल आपण खूप काही बोलू शकतो, पण त्या व्यतिरिक्त आता तुम्ही जा प्रकार सांगितले की शाही मिने ड्रग्स किंवा दारू प्रकार पण होऊ शकतात, या मिने पेरेंट्स का हे विजिलंट राहू शकतात ते कहा कारण पोरे बार आजच्या येतात ते का करतात काही माहिती नाही. घरात येऊन वेगळे वागतात, बाहेर जाऊन वेगळे वागतात, त्या टायमाला पेरेंट्स का करू शकतात. आता सगळ्यात महत्त्व म्हणजे पोरे 5 ते 7 तास स्कूल मी राहतात, पण बाकी वेळ घरात येतात. भले पेरेंट्स कामाला जातात ते रात्री 7ला 8ला घरा येतात, पण आल्यानंतर तुम्हाला माहिती हाते का पोरेकडे हातात ते इथं. आता आपण आलेले आहात, आपण थकलेले आहात, मग आपण स्वयंपाकाला लागा तेव्हा मग आपण आपली बाकी कामे केले, त्या पोरतडे ते अभ्यास करते का TV बघिते हे करते, सगळं झाला जीवने झाले आणि मग आपण जाऊन जातात. यामीने आपल्याकडे काही कम्युनिकेशन होते का, होते आहे ते बेस्ट आणि होत नाही ते चालू करायला लागेल. ही सगळ्यात पहिला. कारण पोरांच्या मनात काय आहे ही बोलल्याशिवाय कळणार नाही. दाखड्याचे दात वेगळे आणि खाशी दात वेगळे प्रकार सगळ्या ठिकाणी आहेत, तो पोरे सुद्धा वापरतात. सो आपल्या पुढे पोरे मस्त मस्त आहात आणि मागे त्यांच्या माइंडमध्ये का चालली समजा करतात. ऑफकोर्स शाळेत टीचरला एखाद्या टीचरला पण कळते शिकविताना अरे पोर लक्षच देणं या काहीतरी रोज रोज लक्ष नाते अचानक या काहीतरी झाले ही टीचरला का, पण टीचरच्या पुढे 80 पोरे भेल्यात ती कोणा बघणार. सो जास्तीकरण ही पेरेंट्सच्या लक्षात आहे का रोजच्यापेक्षा काहीतरी वागण्यात बदल झाले.
रोज आपल्या बरोबर हाते खेळाते, पण आती बघितले मागचे 3-4 दीस झाले, आठवडोभर झाले हो एकटो बेहाते ना, तो आपल्या म्हणजे बेहादोस करीने, आपण बेहा लागले का कडे तरी पळाते ना, ते एकसारखं खोलीत बंदूस करून घेते ना, ते जीवायला लागले त्या मनूच नाही ना, ते रोज याला जी गोष्टी आवडतात ती आधी बनवेल, ते आत्यांगा ते मला आवडेशीच रेडी. त्या म्हणजे मूड स्विंग्स किंवा जहाजा पॉर वाढत जाते, पोरे वाढत जातात, नाही त्यांची चॉईसेस खाशो बदलतात, ही एक कारण होऊ शकते. पण अचानक झालेला जो बदल आहे त्या कालपर्यंत खातो आज मला ते पास नाही, आता पास नाही कारण त्या डोक्यामीने बी काहीतरी चाललं, ही आपल्याला ओळखीता येते नाही, हा नाही, ही आपल्याला जमे नाही, हा नाही, पण ही कार्याकरता आपल्याला अवेअर जागृत राहणं गरजे आहे का. मला पोरे जी का मा समोर येतात ती का मी त्या पोरांच्या बरोबर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला ती का नाही, ते का करायला लागले, मी अडे स्वयंपाक करायला लागला ती पोरी मला त्याकडे हा बोल, हा मी मीठ टाकी का, मी हळद टाकी का, ती आली का ती मम्मी आज स्कूल में, हा बोल का नाही का झाला, हा तुम्ही तिला अटेन्शनच नाही देत. मग नंतर ती विचार करते अरे मी अडे अंग्या लागले पण मम्मीला काही इंटरेस्टच नाही, ती अंग्याचं वाढवून टाकते. सो पूर्ण दोष पालकावर आम्ही अजिबात अंगे नाही, पण पालकाची जबाबदारी नक्की आहे. आपले पोऱ्यात आपण त्यांना जन्म दिले, सो आपण त्यांना वाढविताना त्यांना चांगले संस्कार करायची जबाबदारी 100% आपली आहे. मा पोर आहे मी कामाला गेले आणि मग मेरशादरशाही त्याला वाढवायचा आणि संस्कार करायचे अप्रकार नाही. माय पोऱ्या तर त्यांना संस्कार करायची जबाबदारी माही आहे, पहिली जबाबदारी घ्या धुतलं पाहिजे. आणि आपण घेतल्यानंतर पण रोजच्यापेक्षा वेगळा बदल जर दिखायला लागलो तर ते सायन्स जातात. त्याकरता एक बेस्ट रोज शक्य नाही ते रोज साधारण आपण निजेच्या टायमात एक 10 ते 15 मिनिटे पोरांच्या बरोबर भेवून गप्पा मारायचो. त्या गप्पा मी काही विषयाही गरज नाही, एकदाही सुरुवात करा, मग पोरे येऊन बऱ्याचशा गोष्टी स्वतःहून हंगे. म्हणजे एखादा ॲडिक्शन पण आहे दे का हाय देन तर त्यांना कुणाला बोला वाटत जिकात आपण त्यांना कम्फर्ट झोन घरामीने देणार ठीक आहे, ते येऊन बोलणार. आपण त्यांच्या तरी लक्ष देते विचार हे आखो ती मोबाईल मी साथ ना, ते बी काहीच करतात ना, ते मी बोलला की मम्मी लक्षच देणार, ते मम्मी पप्पा वेगळाच चालले, त्यांचीच मारामारी झाली आणि जाऊन मी बी का वेगळा हंगो, मग ते पोरे लपवून ठेवतात. सो आपल्याला जागृत राहा करता एक सगळ्यात सोपं उपाय रोज रात्री किंवा अख्ख्या दिवस जिगा का ते पोरे मम्मी पप्पा सगळे अवेलेबल आहे एकत्र व्या, एक अर्धो तास ज्याला शक्य ना त्याने 15 मिनिटे व्या. आणि का बोलायचा त्याने त्या ऑफिस सांगायचा, तिने ते कामावर सांगायचा, पोरां तू शाळेत का झाले, मग नवीन का चालले. प्युबर्टी मीने जे पोरे येतात त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा बोलला पाहिजे. पोरांचे मित्र वा ही कन्सेप्ट जरी अंगील तरी मित्र काय होऊ शकत नाही. पोरांचे मित्रच होतात आणि आपण बैबाबा हातात. जरी अंगीला मित्रासारखा आपण मित्रासारखा वागू शकत आहेत, त्यांना थोडं कम्फर्ट झोन देऊ शकत आहेत, पण आपण त्यांचे मित्र होऊ शकत नाही. हांग्या तो सोप्पा ते आपल्या पोरांच्या बरोबर आपण मित्रासारखे वागा म्हणजे मित्र तो का डिस्कस करते तर तुम्ही बिंदास जाऊन डिस्कस करणार का, नाही करणार. पण तुम्ही त्यांना ओढो कम्फर्ट झोन पेरेंट्स म्हणून दिलो पाय. सगळ्याच पालकाची जबाबदारी इन्क्लुडिंग मी पण एक पालक आहे का, आपली ती जबाबदारी आहे का त्यांना ओढो कम्फर्ट झोन दिलो पाय का ते येऊन आपल्याबरोबर बिंदास बोलले पाहिजे. आणि ही सुरुवात आहे ती त्याला बोलतात क्वालिटी टाईम. आपल्या पोरांच्या बरोबर क्वालिटी टाईम आपण स्पेंड केला पाहिजे. दिहाशे 15 ते 20 मिनिटे शक्य आहे ते अर्धो तास फक्त त्याबरोबर भ्यागा. तुम्ही तुमच्या गप्पा मारा, तुमच्या गोष्टी अंगा, त्याच्या मजेच्या गोष्टी अंगा. तुम्हाला काही गोष्टी आवडल्या ना, ऑफिसमध्ये बॉसने हा केला मला आवडला नाही, सगळ्या पुढे इन्सल्ट केला, डिस्कस. त्यांना कळू शकत आहेत का फक्त आनंदायच भावना ना, जगात दुःखाय भावना पण आहात, इन्सल्ट पण आपला होऊ शकत. आपल्या घरामध्ये जे आपण तात्यामिनी आहात बैबाबा आपल्याला सगळं आणून देतात, हा नाही आणि बाहेर गेल्यावर काही गोष्टी आपल्याला स्ट्रगल करायला लागणार आहेत. किंवा स्ट्रगल आपल्याला आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नाही सांगू शकत आहेत. आपल्या घरची परिस्थिती काय का, ते एखादं पोरांना ते मला 17,000 मोबाईल पाय, मला 20,000 मोबाईल पाय, तिघा पोरांना ठीक आहे बाबा तुला पाय का, मग माझे पैसे नाते मी अन्य अरेंज करून कदो त्या पोराला सांगा बाबा मला पगार ओढोच आहे 25,000, याचे 5,000 आपल्या हप्त्याला जातात, 20,000 आपल्याला मॅनेज करायचे येतात, तू शाही हो खर्च ही सगळं आहे त्यामुळे एवढा नाही. पण जिगं का ते द्या तिघं टेल देम, त्यांना हांगा का आपली परिस्थिती काय, आपण ती लपवी त्या पोरांपासून. मग पोरे मागायचे आणि आपण सांगू शकत नाही ते तो पोरांचा दोष नाही ना, कारण त्यांना परिस्थितीच माहीत नाही. माव एक कोणतरी मित्र आयफोन वापरते म्हणून मला आयफोन पाहिजे, अरे त्या बाबा जरी पैसो आहे दे म्हणून तो आयफोन वापरता येते, पण मा बापाही का परिस्थिती आहे ही जर त्या पोराला माहिती आहे तो पोर आयफोन मागतो असोच नाही, कारण त्याला माहिती आहे का बाबास कोडो खसता का ते कोडो ट्रेनने मार खात जाते आणि तडे बॉसची गाई आहे का ते गारा येऊन अडे पण थकलेलो होते आणि तरी पण आता ही सगळा पोरांना हंगीला गेला पाहिजे, त्यांना स्वप्न नाही पडणार. सो डिस्कशन महत्व आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण त्या क्वालिटी टाईमने करूच शकत आहो. कधीतरी 15 दिवसाला एकदा समुद्रावर घेऊन जा पोरांना, मस्त फिरत नाही आणि या गोष्टी डिस्कस करा जो घरात करायचो ना. कधी कधी हा किशोर वयात आलेली पोरे हातात, एक घरात बारकी पोरी होते, एक 5 वर आहे आणि एक पोर ते 12 वर, त्यांचे डिस्कशन सेम होऊ शकत.
तिने काहीतरी ती ह्या शाळेचा सांगे का या मित्राने मला मारला आणि या गोष्टी वेगळ्या त्याने एकत्र डिस्कस होऊ शके नाही ती का पेरेंट मीन्स कोणतरी म्हणजे याचं पोरी आहे ते पप्पा बरोबर कम्फर्टेबल आहे ते पप्पा बरोबर जा समुद्रावर मस्त वॉक करीत जा आणि त्याकडे डिस्कस करा पण डिस्कस करा तो सुरुवात पेरेंट्सला करायला गेले मग त्याकरता क्वालिटी टाइम स्पेंड करणं भागूच तर ही सगळं सोप्पा हाते फक्त आता करायला लागते आता ऐकणारे हिला का बोलत होता ही काउन्सिलर आहे म्हणून नुसते भाषण ठोकीत नाही मी मला घरात करते म्हणून गांधीजी मी उदाहरण त्याकरता दिला काहीतरी हंग्याचं म्हणून हंगे नाही जेव्हा मी अनुभव आहे गोष्टी आहेत तेव्हा ते का आपण केला ते होते फक्त त्यामुळे आपल्याला पडायला लागते पाण्यात पडल्यावर महानू पोह्यादू हिकाते पडाते पाय राईट ते हे सगळे पोरांमीने आहात एक हल्लीचो नवीन प्रकार जो पोरांमीने घडात आहे तो म्हणजे सायबर बुलिंग यामुळे पोरे नंतर म्हणजे एखाद्या कुणाबरोबर सायबर बुलिंग हा प्रकार पहिलो हांगा काही लोकांना माहिती पण नाही सायबर बुलिंग का आहात आणि तो एखाद्या पोरांबरोबर कदो होऊ शकत कोण करतात आणि त्यामुळे त्यावरती का परिणाम होऊ शकत अँड हाऊ टू डील विथ इट ओके आणि सायबर आपण बाजूला काढो आणि बुलिंग कधी ऐकली का बुलिंग म्हणजे का एखादा बारका पोरा दे आणि त्या पुढे एक दिप्पड पोरा येते तो त्याला एकसारखं मारते येते त्याला काही करताच नाही ती का मला बुलिंग करते साध्या भाषेत ते जा आहे प्रत्यक्षात होत आहे सायबर म्हणजे इंटरनेटवरच ओके एकदम साधो सोपो अर्थ आता सायबर बुलिंगला एक साधा उदाहरण हंगाते आपलं नॉर्मल साडीचो बिडीचो फोटो मी हो चांगलो डिसेंट साडी निहिले आणि मी एक इंटरनेटवर टाकिलो त्याला 4-5 लाईक आली ही साधारण मी बरे कपडे केलेलो फोटो टाकिले त्याला 4-5 लाईक आली पण त्यामुळे मी थोडंसं बदल करून मी जरा वल्गर माउस फोटो टाकिलो म्हणजे साडी पदरूस खाला आले त्या मागणे पाठूस दिखाते का काहीतरी हा वल्गर आता मी साडी बद्दल बोलते ही कुणा येऊ शकते बारके पोरी येऊ शकते मोठे माने येऊ शकते थोडंसं वल्गर फोटो समजा मी इंटरनेटवर टाकिलो मग मित्रांनी मला 4 मित्रांना मला लाईक करा पाय म्हणून मला सोशल मीडियावर फेमस होय म्हणून काही कारण मी टाकिलो त्याला पटापट लाईक्स आलो सो हा मग एखादो फोटो टाकिलो ओबड्या ठिकाणी तो पसरलो मग कुणाला तरी फोटो सापडलो मग त्याही फेक प्रोफाईल केलो आणि तुम्हाला चाटमीने पिंक करायला सुरुवात केली का मस्त दिखाता आपल्याला थोडंसं कोणी पण स्तुती केली ते आपल्याला बराच वाटत मग अरे मस्त दिखाता मग बराच वाटत आहे कोण अननोन महानू आहे कदाचित ती पोरी आहे आणि समोरचा प्रोफाईल तो पोरीच आहे त्यामुळे ती का विचार करते समोरची कोणतरी पोरीच आहे ती मैत्रीच करायला लागली ना फोटोबद्दल चांगला येईल ना मला मग ती अरे हा मग ती उद्या प्रोफाईल पिक्चर बदलते आणि अजून बी दूर हो का मग ती अरे कालचा फोटो मस्त तो आजचं पण मस्त आहे मग जाम बराच वाटत मग हा सगळ्यांनाच बरा वाटते आपण पण डीपी बदलते व्हॉट्सअपचं नाही सो ही सगळ्याच ठिकाणी का आपल्याला बरा वाटते कोणीतरी आपल्याला स्तुती केली का आपल्याला बरा वाटते फोटो पसरले तो वेगळं मग नंतर कोणतरी का करते तोच फोटो घेते आणि ॲप आता एडिटिंग ॲप म्हणजे आता सस्ताच झालाय सगळ्या मोबाईल मिनी मिळते मग तर काहीतरी एडिट करायचा पुन्हा ते नेकेड बॉडी कशी चेहरा त्याला लावेसो आणि परत तिला जाडजो ही बघ मी का केलं आता ही जे तुला वाटत आहे ते पसरला पान आहे ते मी हंगा ते तडी ऑन मला भेट आता डायरेक्ट सायबर बुलिंगवाले काय डायरेक्ट भेटत नाही मग ते का सांगतात का इमे व्हायरल करणे त्यांचा शब्द व्हायरल आहे ना मी व्हायरल करणे आणि ता जर केला पान आहे हा तुला वाटत आहे ते मग मी तुला जो अकाउंट नंबर दे तडे मला पैसे का केला थोडक्यात तुला कंट्रोल घेतला तुला केला बुलिंग ही फोटो बाबतीत होऊ शकते हा अकाउंट डिटेल्स का OTP शेअर कर किंवा सायबर बुलिंग मी अजून एक प्रकार तुम्ही बघितला आहे तर ते ऐकले पण आहे ते का समोरने आपले व्हिडिओ कॉल येते पोलिसा कपड्यात ते भेलेले त्यात आणि त्या जुनी झाली स्टोरी पण ती आहे आपल्या लोकांना सुद्धा माहिती आहे का त्याला अरे आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं आता अरेस्ट करा तू मानू घरा नाही डिजिटली अरेस्ट केले तू अन्य आलेसा नाही 12 तास लोक भेलेले आहेत समोर कारण त्यांना सांगेल तू आलेसा नाही आलो ते आम्ही तुला ही जी काही पनिशमेंट आहे तू वर कारवाई करणं हा वगैरे ते घाबरतात आणि महाने तडे भेला मग तू आम्हाला तू अकाउंट नंबर हांग मग OTP हांग मग येते मग ते हांगा त्यांना सगळे पैसे जातात पण बुलिंगचा प्रकार आहे आता आपण बोलतो ते बारक्या पोरांच्या बद्दल का बारक्या पोरांना पण बुलिंग केलं जाते का केलं जातं आपल्या तरी आता आपण आपल्या ही जनरेशन ऑफकोर्स जेन झी आहात का जेन अल्फा आहात का त्यावर डिस्कस नाही करूया आपण पण आपल्या तरी आपण साधारणतः फेसबुक अगोदरपासून फेसबुक वापरले त्या अगोदर एक ऑर्कुट म्हणून होता आता वापरलेला आहे आपण आणि आता आपण इन्स्टा पण वापरतात पण अतिशय जे यंग पोरे आहेत ना यांच्या तरी या व्यतिरिक्त अजून एक आहे आणि ते सर्रास वापरत आहे स्नॅपचॅट जे आपण त्यामध्ये ओढा काही जाम लागत नाही पण पोरे सर्रास वापरतात शाळेचे पोरे का आता शाळेच्या पोरा वय 18 झाले का नाही झाला तरी पण त्यांच्या अकाउंटकडे हात काय तू अकाउंट क्रिएट करताना तुम्हाला डेट ऑफ बर्थ द्यावं लागत आहे ती का ती बर्थ डेटचा इयरूच वाढवून किंवा कमी करून त्यांनी 18 करून मग त्यांनी त्या अकाउंट ओपन केलं आता अकाउंट ओपन करताना तुम्हाला जे सगळे
ऑथॉरिटीज लागत आहे ते त्या त्या फोनात ऑथॉरिटीज बैबाबाला माहीत पण कुण काय बघी पण नाही का चालय त्या मग एकमेकांना फोटो धाडा मग व्हिडिओ धाडा मग त्यामिनी हे सगळे एडिटिंग करून त्यांना व्हायरल करणार कोणतरी एक आहे जो हॅकरूस आहे किंवा कोणतरी समोरचा माणूस आहे जो क्रिमिनलूस आहे तो ह्या बारक्या पोरांना पकडून कदाचित ते फोटो टाकेल ते चेहऱ्यावरने पण लक्षात येते ना और बारका आहे का मोठा आणि मग आहे ई बघ तू फोटो मी बैबाबाला धाडणे मी समाजात पसरविणे मग ते बुलिंग त्याला कंट्रोल केला जाते त्यावर डॉमिनंट केला जाते त्यावर वर्चस्व गाजविला जाते आणि मग तुझे नाही केला तर मग मी हा करणे मग मी हा करणे आणि मग त्यामध्ये वेगवेगळं म्हणजे फोटो व्हायरल करणे मग नाही ते मग तू एवढे पैसेच दे नाही ते मग तुम्हाला तू नेकेड व्हिडिओ धाड आणि घाबरून पोरे कर काय झालंय ही सगळं केलं त्या बैबाबाला माहित नाही आणि ही जे व्हायरल झाला ते मी अण्णे पण मार खासो तंडे पण मार खासो मग जो प्रेशर येते या सायबर बुलिंगच्या पुढे मग सुसायडल केस वगैरे होतात खूप नंतरचं आहे पण पॉसिबल आहे का कुणालाच हँगे हारका नाही म्हणून मग पोरे शेवटचा पाऊल वगैरे घेतात सो सायबर बुलिंग ही खूप प्रकारे म्हणजे त्यामध्ये मोबाईल त्या सोशल मीडिया मध्ये स्नॅपचॅट मिने आहे का फोटो शेअर करणं किंवा बँकिंग डिटेल्स देऊन त्यातने पैसे काढून घेणं अकाउंट अख्खेच्या अख्खे अकाउंट खाली केलेले लोक सो पोरांच्या बरोबर जनरली फोटोशॉप आणि फोटो यामिने होते मोठ्या मानानं बँकिंग अकाउंट खाली करणं किंवा बी काही वेगवेगळे थ्रेट्स देऊन बुलिंग केला जातो सो हा यो सर्रास प्रकार चालले पोरांवर जा होते त्यावर त्या मानसिक ई होणार ज्यान जोडीला घडले त्यावर 100% हाऊ टू कोप विथ दॅट हा म्हणजे आता बुलिंग झालं मला तुम्हाला माहिती आहे दे आणि आता त्याला बाहेर असं आहे ते पहिली त्याला जाणीव त्या पोराला जाणीव बाबा इथू चुकले तर ठीक आहे त्यावर इथू केलास का तू हिंमतूच काही झाली हा जर सुरुवातीला सांगितलं तर मग पोर पहिलाच खचवून जायचे ऑलरेडी तर खचवून गेले ऑलरेडी समोरच्यानं त्याला घाबरविले आणि तो ओढा निराश झालेला पोर आहे आणि त्यात आपण त्याला दोष द्यायला लागले की तू केलास का ऑफकोर्स त्याला अवेअर करणं बघाय बाबा तू केला तर चूक केला पण इट इज ओके ही आपण त्या पोरांना सांगणं गरजेचं आहे का ओके जिगा त्याला ओके गेली का त्याला अरे मला एक्सेप्ट केला हीच महत्व आहे तू केलास का हा जर करायला लागला तर पुढचा तो अपेक्षाच काय करणं कारण काम आहे अपेक्षा करे मला दोषच देतात चुकले ते चूक नाही झाली हा मॅंगे चुकले पण यातने आता आपण बाहेर असो मार्ग हाय आपण सगळे मिळवणं मार्ग काढो आणि आपण यातने बाहेर आल्यानंतर परत तो पोर किंवा पोरी आयुष्यात ती परत चूक करणार नाही कारण त्याला एक्सेप्ट करून त्यातने बाहेर आलो मदत केली मग बाहेर करताना पहिला म्हणजे त्या मानसिक स्थिती कही आहे ती बघायला लागते का खूपच तो डिप्रेस निराश झालाय तो खायपेस नाही तो कुणाबरोबर बोलेच नाही त्यातने बाहेर या करता त्याला पहिली जाणीव करून द्यायला लागते का इथूही झालेली चूक आहे पण यातने बाहेर येते याला सोल्युशन आहे आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू शकत आहात मग ज्याने हॅक केलं त्याला ते पकडणार ती खूप लॉंग प्रोसेस आहे त्याला तुम्ही गव्हर्नमेंटच्या सायबर साईटवर जाऊन तुमची फाईल कंप्लेंट रजिस्टर करणार मग त्या एरियाचे पोलीस स्टेशनात तळे जाऊन ती FIR केलं जाते आणि ती लॉंग प्रोसेस आहे पण आपण फक्त आपल्या पोरांना सांगू शकत का याला उपाय आहे ही काही शेवट नाही की आज तू बरोबर झाले उद्या बी कुणा बरोबर होऊ शकते सो ही पॉसिबल आहे का ही होते ही तू बरोबर झाले ठीक आहे झाले यापुढेही करायचं नाही याकरता आपल्याला काळजी कशी आहे आणि मग तिघा त्या ही जी मानसिक स्थिती आहे त्याला वेगवेगळे ॲक्टिव्हिटी त्याला ऑफकोर्स त्याला मदत लागते प्रोफेशनलची आहाच घरात बेहून बाबू तू ही नका करत नका करत आहे कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो अजूनच डीप डाऊन जाऊ शकते सो प्रोफेशनल मदत घेऊ शकते त्यातने बाहेर येते 100% येते जे आपल्या आजूबाजूला जे घटना काही घडल्यात ते आपण त्यावरती काही प्रिकॉशन्स घेऊ शकत ॲज अ पॅरिश और ॲज अ गाव आपले पेरेंट्स लेवलला तर करतो पण आपण पॅरिश लेवलला किंवा गावा लेवलला का करू शकत आहे की ज्यापायन आपले पोरे हे प्रोटेक्टेड राहतात किंवा ॲटलिस्ट त्यांनी ती अवेअरनेस हो की ही चुकी आहे ही बरोबर आहे कारण अतिशय पोरे सोशल मीडियावर नाहना इट्स नॉट पॉसिबल पुन्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही त्यावर अकाउंटच क्रिएट करू नका तर नाही ऐकणार ते त्याकरता का प्रिकॉशन्स घेऊ शकता सो आजूबाजूला जो घटना घडल्यात त्याबद्दल आपण सगळे अवेअर आहात आपल्याला यात नाही पोरांना इजा घडल्या त्यामुळे ॲक्च्युली फक्त काही पेरेंट्स नाही हादरले आजूबाजूचे पोरे पण हादरलेले आहात ते पण घाबरलेले आहात सो पहिला त्यांना शांत करणं मग तुम्ही डायरेक्ट जाऊन त्यांना म्हणजे आता ही काही घटना घडली तर हे पोरे येऊन एकत्र येऊन डिस्कस करतात काही गोष्टी जे त्यामुळे ते मोठ्यांना इन्व्हॉल्व्ह नाही करीत पण आपण आपल्या तरी एक चांगली फॅसिलिटी आहे ती म्हणजे चर्चची चांगली फॅसिलिटीची सगळ्या कम्युनिटी मिन नव्हते पण ती आपल्या तरी आहे का चर्च लेवलला आपल्याला युथ ग्रुप होते सो युथ ग्रुप मिने युथ वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात पण आपल्या तरी कुटुंब सेवा समितीसारखी
एक वेगवेगळे पॅरिसचे हे हातूस म्हणजे संस्था हातूस, त्याला काय बोलतात आपण, संघटना हातूस. पण कुटुंब सेवा समिती ही मेनली कुटुंबाकरता काम करते. त्यांनी काही उपक्रम, त्या उपक्रमामध्ये पेरेंट्स आणि पोरं एकत्र येऊ शकतात. काही आहे शिबिरे, काही आहे क्राईमवर, म्हणजे मी हे 1-2 आपल्या समाजाचे प्रबोधन प्रतिष्ठान म्हणून आहे, जडे दरभरा लेक्चरर्स देतात. तडे 1-2 ॲडव्होकेट आलेले ज्यांचे लेक्चर्स मी ऐकलेले आहेत. त्याही प्युअरली फक्त अवेअरनेस केले का सायबर मिने आपण अडकात्यात किंवा गेमिंग मिने आपण अडकात्याव, ॲडिक्शन मिने आपण अडकात्यात, तिका का होते का ई पूर्ण अवेअरनेसचे हे सेशन्स झालेले आहेत. ह्या लोकांना आपण जे प्रोफेशनल आहात, जे ह्या सायबर कम्युनिटी मिने काम करतात, ह्या लोकांना बोलवून आजची रियालिटी आहे ही पोरांपर्यंत पोचविणं गरजे आहे. मग ह्या वेळेला ते पोरे कदाचित कधी येत पण नाही ह्या कार्यक्रमाला, आपले पोरे उभे पण नाही, पण पोरे ह्या पॉडकास्टला अटेंड करूच शकतात. सो आपल्या समाजात ह्या टाईपची ट्रेनिंग किंवा हे पॉडकास्ट घेतले ज्याबद्दल आपण डिस्कस केला, त्याबद्दल त्यांना अवेअर केला का जरी ही तुमच्या आजूबाजूला घडत आहे आणि उद्याही तुमच्यावर जरी पाळी आली तरी घाबरू नका, आम्ही आहात. का मदत पाय ती मदत करणार, पण त्याकरता त्यांना एक पोरांचा प्लॅटफॉर्म क्रिएट केलं गेलो पाहिजे. आणि ती जबाबदारी सगळ्यांचीच आहे, म्हणजे फक्त पालकांची नाही तर ती समाजाची, ती आपल्या चर्चची, आपल्या धर्मगुरू धर्मभगिनी आणि बी आपले जे समाज पॅरिशमीनचे सगळे लोक आहेत त्यांची सुद्धा आहे. कारण पोरे आपले आहेत, आजूबाजूला कोणा जरी आपण सांगितलं काय यांनी केलं असेल तरी पण पोरे आपल्याच समाजाचे ना, आपलेच पोरे आहेत. त्यांना सपोर्टची गरज आहे, त्यांना सपोर्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही आहाच करता ते आजकालचे पोरे हेच वागतात, आजकालचे पोरे हे वागतात. आजकालचं जग वेगळं आहे, तिघाचं जग वेगळा होता, तिघा सोशल मीडिया एवढा नव्हता, आता हाय. सो सोशल मीडिया बरोबर चालणं भागूच आहे. कारण सोशल मीडिया आता लिंक्डइन वापरला ते तुम्हाला धुरो जॉब मिळू शकते, तुम्ही नोकरी वापरली, ही नोकरी लिंक्डइन ही सगळं काय पार्ट ऑफ सोशल मीडियाच आहे. सो सोशल मीडिया वाईट नाहीच, पण त्या वापर कहो केलो पाहिजे याबद्दल आपण काही सेशन्स, अवेअरनेस सेशन्स घेऊ शकतात. आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायला पोरांचा युथ फोरम घेऊ शकतात, जडे आपण पोरांनाच एकत्र आणून डिबेट्स किंवा डिस्कशन्स घेऊ शकतात, जडे आपल्या पोरांची ऍक्च्युली मते कळतात. कारण अडे झाले का पोरे त्यांचे म्हणजे बोलतात आणि मोठे लोक त्या महिने बोलतात. पोरांना का वाटत त्या बोठांना माहिती नाही, बोठांना का वाटत त्या पोरांना माहिती नाही. ते हे काही फोरम आहेत जडे एकत्र येऊन चर्च लेवलला एकत्र येऊन पोरांना का वाटत बिंदास माहिती असो, बाबू तुला जा वाटत तू बोल, तुला का वाटत अतिशय या सगळ्या घडलेल्या घटनाबद्दल, तू मनात काय आहे का, तुला जर तुला हा सगळ्या पब्लिक प्लेस म्हणजे बोला वाटत नाही तर तू जनरल मत या आणि तुला खरोखर मदती गरज आहे ते आपल्याकडे आजूबाजूला काउन्सिलर्स एक्सपर्ट्स आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन का तुम्ही येऊन यांना भेटा, तुम्हाला काही खरोखर हा का वाटत आहे ते, किंवा तुम्हाला अजून काही डिस्कस करायचं आहे त्या तुम्ही सगळ्यांच्या बरोबर बोलू शकत नाही, ते तुम्हाला हे नंबर्स आपण रिलीज करू शकत का यांना येऊन, म्हणजे ऑफकोर्स विथ कन्सर्न ते काउन्सिलर आणि एक्सपर्ट्सची कन्सर्न घेऊन ते नंबर शेअर करत तयार आहे. ते नंबर शेअर करून हे पोरे येऊन बैबाबाबरोबर बोलतो घाबरतात, आजूबाजूच्या घराच्या महानाबरोबर बोलतो घाबरतात, आपले मोठे भाभीने त्यांच्याबरोबर बोलतो घाबरतात. पण मे बी ते कम्फर्टेबल थर्ड पर्सन जो एक्सपर्ट किंवा काउन्सिलर किंवा कोणीही जो मदत करणार, मग चर्चचे धर्मगुरू होऊ शकतात जे चांगले काउन्सिलर राहतात हे मदत. पण त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं गरजे आहे. तो माहिती आहे सगळ्यांना, पण त्या पोरांना अप्रोच करून का बाबा हा अवेलेबल आहे, आम्ही तुमच्याकरता केलं, तुम्ही बिंदास जाऊन बोला आणि तुम्ही हंगिलीला कत्ते कुणाला हंगीला जाणार नाही, कॉन्फिडेन्शियलिटी आम्ही मेंटेन करणं, ही सगळी खात्रीची आपण पोरांना दिली ना ते कदाचित पोरे बोलते पाहिजेत. तो एक वे जो ब्रॉड लेवलला आपण करू शकतो. एक त्यामध्ये मला ऍड करायचं आहे, एक युवा दर्शनची पण एक त्यांची साईट आहे का चॅनल आहे व्हॉटएव्हर, VC4C काहीतरी आहे ना, VC4U, त्यावर पण आपण म्हणजे पोरे जाऊन चॅट करू शकतात, त्यात पण अनॉनिमिटी राहते वाटत. बरोबर, त्यांचा एक नंबर आहे, त्याने तो नंबर ठेवेल, जो जर तुम्हाला सुसाइडल अटेम्प्ट्स किंवा हा काय आला तर तुम्ही त्या नंबरला कनेक्ट करू शकता आणि बोलू शकता. आता तो अजूनही चालू आहे का मला माहित नाही, पण तो त्याही खूप वरापूर्वी तो केलतो, तो आपण परत रिॲक्टिव्ह करू शकतात. जर युवादर्शन खूप लांब झालं म्हणजे आता उमराळा झाला ते वर्ष पोरतडे युवादर्शन लागत होता. सो उमराळच्या पॅरिश करतात त्याने, शिरलेवाडीच्या पॅरिश करता आम्ही, आगाशी पॅरिश करतात ते, नंदाखा निदान पॅरिश लेवलला तरी आपण काहीतरी हेल्पलाईन ओपन केली का तुम्ही या आडे बोला, तुमची कॉन्फिडेन्शियलिटी ठेवली जाते, पण निदान ते मोकळे व्हायचं म्हणजे त्या शेवटच्या स्टेपपर्यंत जायच्या आधी जरी त्या मनात विचारलं का एकदा मी कॉल करून बघितले ना त्यांनी तो माणूस परत येऊ शकते, पण त्याला ती फॅसिलिटीज नाही. बोला तो बैबाबा बरोबर बोला तो का प्रते आजूबाजूच्या बोलते यांना का वाटते मी हांगो कहा कुणाला, कुण मला का समजतात, मा बैबाबाला का समजतात, या पोरावर चांगले संस्कार केले नाही का, याने यहाँ केलास का, हो दारू आहारी गेलोस का, हो याला ड्रग्सची नाद लागलोस का, हो
ಈ ಸಗ ಮೇ ಕಹಾ ಕುನಾಲ ಹಂಗೆಸೋ ಈ ಕಹಾ ಕುನಾಲ ಹಂಗೆಸೋ ते कुणाला तरी हंग्यासो जिगा त्यांना ती कम्फर्टेबल होते का अरे ही मला ही व्यक्ती आहे किंवा एक काहीतरी सोर्स आहे किंवा ही काही हेल्पलाईन नाही जाडे मी जाऊन निदान बोलवून ते घेते मग पुढे काय म्हणतात ते बघू ही जिगा त्या पोरांना खात्री व्हायची नाही तोपर्यंत आपण पोरांना मदत करू पोरे सगळा मनाचा बोलात नाही. आता आपण पुढच्या टाइप्स ऑफ काउन्सिलिंग तुम्ही कपल काउन्सिलिंग बद्दल बोलतो. कपल मीने कोणी अलग अलग प्रकारचे काउन्सिलिंग करतात. एक तर आहे देस की कपल मीने डिस्प्यूट आहे देत तर त्याबद्दल काउन्सिलिंग करतात. बट त्या व्यतिरिक्त बी हे कोणी हात जर जे आम्हाला माहिती ना किंवा इतर लोकांना माहिती ना कपल मीने ऑफकोर्स म्हणजे त्या दोघांचा पट्ट्या नाही ती सगळ्या ठिकाणीच पट्टे नाही पट्टेच नाही. नवरा बायको ते भांडणानंतर प्रेम वाढते तो नॅचरल आहे पण काही वेळेला त्या भांडण ओढावते का त्याने प्रेम निर्माणच होय ना. सो का होते कधी कधी त्याने फसवणूक होते का लग्नाआधी काही गोष्टी हांगिलेल्या नव्हत्या तू लग्नानंतर कळत आणि मग अरे याने मला चीट केला तिने मला चीट केला काही खूप मेजर गोष्टी येतात. सो त्या तिघा काही कपल हे येतात का अरे ना आम्हाला आता डिवोर्सच पाहिजे आम्हाला वेगळाच व्हायचा आहे किंवा आम्हाला जनरल डिस्कस करायचं आहे का आम्हाला मादरने काहीतरी लपविते का ही मादर मापासून काहीतरी लपविते आणि मला ही काय येतं मला जाणून घ्यायचं आणि मी खूप ट्राय केली पण मला काय हंगे नाही. सो आम्हाला त्यावेळेला प्रोफेशनल हेल्प आहे येणारे कपल्स जातात. काही वेळेला सेक्शुअल रिलेशनशिपने इश्यूज जातात का बरेचसे केसेस म्हणजे 40 to 50% केसेस हे होतात जडे सेक्शुअल रिलेशनशिप बरोबर नसल्यामुळे बाकी ठिकाणी खटके उडाले आणि ती करेक्ट झाली तर मग बरेचशा गोष्टी सोपी होऊन जातात. सो मे जनरली ये सेशन्स आपल्या जीवन दर्शन केंद्रात घेते त्यामुळे मादरी कपल्स करता या इश्यूवर जास्ती केसेस होतात. काही वेळेला हा ते का घरात पटे नाही का बाबा हाऊवऱ्या म्हणना पडा ते आम्ही खूप मोठा विषय आहे तो आपण कधीतरी डिस्कस करू पण इंटरव्हेन्शन का कधी का ते पेरेंट्स ते त्यांच्या जमान्याला आणि आताचे जे जनरेशन आहे याला कम्पेअर करतात आणि प्रत्येक ठिकाणी कम्पेअर अरे आम्ही हा करतो तुम्हाला का तो जमाना आहे पण तो जमाना वेगळा होतो ओ जमाना वेगळा होतो. सो आपला ते मस्त जगून झाले आणि आता आपण आजी आजोबा भूमिकेत जाप आहे पण कधी कधी काही पेरेंट्स बैबाबाच भूमिकेत राहतात. इव्हन पोरांचं लगीन झालं तरी पण ते पोरांचा त्याला डॉक्टर तरी नाही त्या फाईल हांबा त्याकरता सगळा करा अरे त्याला त्या जबाबदारी घेऊन दे का नाही त्या लगीन झाले का नाही. पण मग आहे काही इश्यूज होतात ज्याने पेरेंटल इंटरव्हेन्शन झाल्यामुळे काही इश्यूज क्रिएट होतात. आहे कपल्स येतात मग तिघा मला फुल फॅमिलीला घेऊन द्यावं लागतं म्हणजे तिघा त्या काउन्सिलिंग ग्रुप काउन्सिलिंग बोलतात त्याला ज्यामध्ये ते कपल होते आणि इनलॉज आणि या साईडचे आहे मम्मी पप्पा हा सगळा ग्रुप काउन्सिलिंग मला यावरती थोडंसं बोलायचं आहे कारण टॉपिक मला जाम इंटरेस्टिंग वाटलं कळीव मुद्दा आहे जाम मोठा आहे. मी लास्ट टाइम देवळा होता मी कुटुंब सेवा समिती मीन्स एक वन ऑफ द मेंबर आहे ते आहे मॅरेज प्रिपरेशनचं म्हणजे एक फादर आलतो टॉक द्यादो तिघा त्यांनी अँगेलता की आणि सगळे पेरेंट्स होते पोरे आतात द्या लगीन आते ते फादरने एक सहज क्वेश्चन विचारलं म्हणजे परिवार म्हणजे कुणापासून आते लगीन झाल्यावर पोरा परिवार का आते आणि फादरने सांगितलं की नवरा बायको एक इंडिव्हिज्युअल कुटुंब आहे बरोबर आणि मम्मी पप्पा तो तुमच्या जोडीला होतो पण तो ती जोडीला आणि त्यांचं स्वतः एक कुटुंब आहे. आता मला जाम फॅसिनेटिंग वाटलं कारण हा नॉर्मली आपल्याकडे आपण मम्मी पप्पा जोडीला राहतो आणि तिघं त्याने सांगितलं की आपण जेवढा त्यांच्या आम्ही इंटरव्हेन नाही केला तेवढा ते सुखी राहतात. बरोबर ते तास एक आहे आणि मला कडे ना कडे वाटला की ई लग्ना आधी देतात आणि मला हा वाटत की तर लग्नानंतर पण थोडाच इम्पॉर्टंट आहे. मिने हे डोस पोषित राहिले तर बरोबर तुम्हाला काय वाटत त्याबद्दल. 100% म्हणजे लग्न आधी सांगून फायदा नाही ना तिघा अनुभव नव्हते बाबा तिघा काय सांगू अरे असं करू नका तसं करू नका असं सांगितलं आपण लगीन झालं ना ते ना त्यामुळे अवेता ते मानू लगीन झाल्यानंतर सगळे जमिनीवर येतात तिघा काय ते अरे कारण अगोदर आपण त्याबरोबर राहिलेले नव्हतात तो त्या घरात ती त्या घरात लग्नानंतर दोघे एका घरात एका बेडमेन राहतात तिघा ती वेगळ्या घर आलेली ती घरचा कल्चर आणि अडचा कल्चर वेगळा आहे तिला तर जुळवून घ्यायला लागते तो तडेच आहे त्यामुळे त्याला फक्त तिला ऍडजस्ट करून घ्यायला लागते पण तिला अख्खा ऍडजस्ट करून घ्यायला लागते कारण ती करता अख्खा कल्चर ती बेड पण बदललो ती बाथरूम पण बदलला आपला काहीच बदलला नाही. सो ते तडे ऍडजस्टमेंट मिने अजून काही विघ्ने आले अजून काही इश्यूज आले ते मग त्या तो प्रकोप होऊ शकते. मग त्याकरता तू सांगेल ती आयडिया मस्तच आहे पण ती कोणी इम्प्लिमेंट करणं का लग्नानंतर सुद्धा ही अवेअरनेस सेशन आहे. म्हणजे मेन काय आहे का
काहींच्या पेरेंट्सची चुका ते हा नाही का ते काही नवीन पोरे आहात नवीन पोरे आता ही जे तू एक उदाहरण करता हांगा ते अतिशय जे जॉब कल्चर आहे ते म्हणजे बघील ते आमच्या वेळेला किंवा आमच्या अगोदरचे जे मम्मी पप्पा हे अगोदर किंवा अजून बी अगोदर तिघा कामाला जातो तिघा बॉसच्या पुढे बोलायची कुणाला हिंमत नव्हती. म्हणजे हंगीला रजा नाही ते मग रजा नाही. आताची पोरे रजा नाही काही फरक पडा नाही फोन पण तुकिनार नाही डायरेक्ट. सो तो त्या जनरेशन आहे जो कुणा नाही ऐकून घेणे. मग तुम्ही मला नाही गेला म्हणून मला काही फरक पडणार होल्ड जॉब ओ प्रकार झाल्यामुळे तास वातावरण घरात पण येते. घरे मम्मी पप्पा मला सांगते मेका तो ऐको मा मी सेल्फ मी स्वतः कमाविते ना तुम्ही कोण मला सांगणार आहे. हो स्वभाव झाल्यानंतर थोडासा गडबड होऊ शकते कारण ई जनरेशन वेगळा आहे आणि ई जनरेशन वेगळा आहे म्हणजे फरक पडले जनरेशन गॅप झाले. सो मग तो गॅप मेंटेन करता करता हे इश्यूज येऊ शकतात. तिघा दोघांना एकत्र घेऊन हे जे सेशन्स आहेत का तुमचा जमानो मस्त होतो चांगलं होतो पण तो आत्ते नाही. त्यामुळे हे पोरे त्यांना फक्त घराचाच नाही त्यांना कामावर प्रेशर होते. कॉर्पोरेट सेक्टरला आपण बघितलेलं आहे का टार्गेट म्हणजे टार्गेट मग त्याडे कोण आपला मामरचो बाबा ना ते त्याडे कंपनीत गा बाबा तू जाय तू लवकर जायचं जाय किंवा नाही तू नाही केलं तर चालते हा नाही त्याकडे करायला लागते का तो प्रेशर मग राहिल्यानंतर अजून काय अडे जनरेशन गॅप मिने हे काही इश्यूज आहेत मग त्या सगळा एकत्र येऊन घरात खटके उडू शकतात. ती का त्या पोरांना त्यांच्या पद्धतीने जगण्याकरता आईबापाने मदत करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच आतेशा पोराने सुद्धा त्यांचं जनरेशन लक्षात घेतलं पाहिजे आपला आणि त्यांचा एक हरका नाही. आपण पूर्ण सेल्फ डिपेंडंट आहात आणि इकॉनॉमिकली डिपेंडंट आहात ते गरिबीतने आलेले आहात. त्यामुळे त्यांची जी मेंटॅलिटी तीच आहे का एवढं खर्च कर नका आपल्याला एक पिझ्झा घेतला आणि 500 रुपये दिले ते 500 रुपये खर्च केले हो त्यांचं. सो हे जे दोन मेंटॅलिटी आहेत ना हे एकत्र येऊन हे सेशन्स घेऊन सतत त्याला काय बोलतात आपण तू शब्द चांगला वापरला डोस डॉक्टरचा डोस एकसारखं साध्य असं डोस द्यायला लागते कारण त्याला ती आता सापसूप तापातले महानू बाहेर येते. सो हे डोस मिने दिले ते रिलेशनशिप चांगले करता येऊ शकतात. काउन्सिलिंगच्या अशा येऊ नये पर्यंत आपण का प्रिकॉशन घेऊ तुम्ही काही पॉइंटर्स देऊ शकता की म्हणजे मे बी फॉर यंग कपल्स आणि त्यांच्या बाबा करताना पण आव्हाऱ्या करताना आणि पोरां करताना पण जे एकाच घरात राहतात का काळजी घेतली पाहिजे मम्मी पप्पाही पण आणि नवरा बायकोने पण. आता ही हांग्या करता मेक उडी पोटी झाली नाही म्हणजे मला लग्नाला फक्त 15 वर्ष झाले आणि ऐकणारे आपले सिनियर पण आहेत पण 70 वर्षात त्याला अनुभव आहे. त्यामुळे टिप्स मी हा अंगे नाही मी काही अनुभव सांगू शकत का एका थाय टाळी वाजे नाही टाळी वाजव्याकरता तू गृहात लागतेस म्हणून यामुळे हा झाला त्यामुळे हा झाला यामुळे हा झाला ई हांग्याच्याऐवजी म्हणजे ज्याला आपण प्रोजेक्शन बोलतात ना का ई हा झाला म्हणून अडे बिघडा ते सगळं आपल्यामुळे. एखादी गोष्ट मी रस्त्यावरनं चालली आणि पुढे खड्डो आलो आणि खड्ड्यात मी पडली ते मी काय म्हणते ही नगरपालिकेने खड्डो खाल्ले ना म्हणून मी पडली. नगरपालिकेने खड्डो खाल्लेलाच आहे त्यांनी 5 जण गेल्यात ते नाही पडले तू पडली कारण तू लक्ष नव्हता ओढास. सो पहिला म्हणजे घरात झालेली चुकात माव काही दोष आहे का काही हा वादविवाद होतात ते यात मा काही चुकले का आता पहिला लक्षात घेणं गरजे आहे आणि त्या खरोखर आपलं चुकलं आहे ते मान्य करणं गरजे मग पुढे मारामारी व्हायच. काही ठिकाणी आपला वाटला जाम मारामारी पडली जाम आवाज वरचो चालले गपचूप ब्यास याला ॲरोगन्स नाही बोलत याला तुम्ही रिस्पॉन्ड द्या पण सायलेंटली द्या. तुम्ही त्याकडे रिॲक्टिव्ह झाल्या तुम्ही त्या वरचा मग मा माया राहा होता मग ती मा माया राहा होता मग तर चालूच रेते पण त्याला एकाने ठीक आहे का बोलत बोलून दे मी शांत भेटे आता ही ऐकायची कॅपॅसिटी हली पाहिजे तर ही होते. पण एक बोलत आहे जहा जनरली आम्हाला का नवरा बायको मारामारी मिने एकाने पसरायचा तर एकाने आवरायचा होता एक जे जाम बोलत आहे ते एकाने गपचूप द्यायचा. जनरली गपचूप द्यायचं काम नवरे करतात का त्या मला माहित नाही पण मी हा करत नाही अच्छा करतात का त्या मला माहिती नाही हा मी हंगीला कारण काही ठिकाणी डॉमिनन्स होते डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे होते तर नवऱ्या आवाज जास्त येऊ शकते आणि बायको मार खाते म्हणून मी फक्त प्रश्न विचारलो. पण हा म्हणजे काय मारामारी वाढवायला जाऊन दे विषय जाऊन दे हा तू अंगीला आता खरा बाबा सॉरीत नाही काही सोय नाही काही कून काही खाला येणार कून वरती चढलेला मानू जमिनीवर येणं काही सोय नाही पण त्या मान्य केला गेला पाहिजे का सॉरी अंगिल्यामुळे काही खरोखर तुमची चूक आहे का पण त्यावेळेस तो विषय मिटलो ना मारामारी ते नाही वाढली ना. पण ही बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्ष वेळेत ती का प्रत्येकावर इगो येते अरे मेस मा हंगा ते तास खरा तर मान आहे मी हंगा ते ता खरा हा ह्या टाईपचा जर स्वभाव आलो तर हे गोंधळ होऊ शकतात. मग त्यापेक्षा काही ठिकाणी मारामारी पडले वाद पडले तर शांतपणे नाही सगळ्यात बेस्ट आन्सर आहे. आता समोरच्याला अरे लोक बोलेच नाही मग तुम्ही समोरचं मानू बुद्धा एक उदाहरण सांगा ते काय
बुद्ध हो भेलेलो होतो आणि सगळे शिष्य आणि लोक पण भेलेन तो प्रवचन देत होतो. त्याचा एक माणूस उठलो का आणि जाम घाणेरडे म्हणजे बेकार बेकार गाळी मारायला लागलो बुद्धाला. ओढे उगा तो शांत होतो, त्याने काहीच रिवर्ट केला नाही आणि तो बोलून बोलून गेलो. ते त्या एक शिष्य उठलो का का अरे त्याने तुला का बोलला, आम्हाला ऐकवायला नाही, ओढा त्याने तुला बेकार बोलला आणि हांगा ते तुला काहीच फरक पडला नव्हतं. तो त्याने गाळी मारलो मी घेतल्यात कडे त्याने मारलो त्या तरी परत गेलो का नाही, मॅकडे घेतल्यात मी घेतलोच ते का झालो असता, मी त्याला उत्तर दिलो असता. सो एकदम सोपं उपाय, पडली मारामारी ते आपण गपचूप भ्यायचा, आपली चूक नाही ही आपल्याला माहिती आहे ते मग तरी पण गपचूप भेले तर सगळे उपाय हात आणि मारामारीच करायचो इच्छा आहे ते मग आपण कुणाला थांबू शकत काय करता येईल. सो आम्ही हे बारके बारके ट्रेनिंग्स हे अवेअरनेस सेशन झाले का ते याला उपयोग होऊ शकतात. आता ताई बी हल्लीचो एक जो प्रकार आहे, हल्लीचो नाही जो पहिल्यापासून आहे बट आता जास्ती अवेअरनेस आहे त्याबद्दल म्हणजे डिप्रेशन, एन्झायटी हे पहिल्यापासूनचे हात पण आता त्याबद्दल अवेअरनेस जास्ती व्हायला लागली. आणि कधी कधी मला हा वाटतं ते काही लोक डिप्रेशन बी नाही हात पण त्यांना माहिती नाही, किंवा काही लोकांना एन्झायटीचे प्रॉब्लेम हात पण त्यांना माहिती नाही. ते याबद्दल तुम्हाला का बोलायला वाटतं, म्हणजे डिप्रेशनचा का सिम्पटम्स आहेत आणि डिप्रेशन कोणीही गोष्टीबद्दल होऊ शकते त्याबद्दल तुम्ही जरा सांगितलं ते बरं. आता डिप्रेशन ना आपल्याकडे कॉमन शब्द झाले, म्हणजे कोण हाय येतो का मला जाम डिप्रेशन आले, अभ्यास आहे जाम मला डिप्रेशन आले. सो डिप्रेशन कॉमन वापरण्यासारखा शब्द नाही ज्या ऍक्च्युली सुमाना करून टाकील लोकांनी. तर एवढं काय झालं का मला अभ्यास, अरे आज मला जाम अभ्यास आहे, ऑफिसमध्ये मला बॉसने केला मला जाम डिप्रेशन आलं. अरे डिप्रेशन हा नाही, डिप्रेशन हा एक मेंटल आजार आहे, म्हणजे मानसिक आरोग्य जर बिघडला तर वेगवेगळे आजार होऊ शकतात, त्याचं डिप्रेशन हा एक आजार आहे. एन्झायटीला आपण मराठी शब्द हो काही खास नाही, चिंता म्हणजे वरिंग आणि दुश्चिंता म्हणजे खूप जास्ती अनावश्यक केलेली चिंता, दुश्चिंता म्हणजे एन्झायटी हो, पण आपण एन्झायटी शब्दच वापरतो, सोपं आहे. सो एन्झायटी, डिप्रेशन हे सगळे मानसिक आजारात, हे सगळे मानसिक आजारात हे आपल्याला होतात पण त्या सिम्पटम्स अलग अलग होतात. सगळ्यात पहिला आपण मानसिक स्वास्थ्य काय आता बघू, म्हणजे मला सांगणं थोडंसं सोपं होईल. मेंटल हेल्थ, येस मेंटल हेल्थ, मानसिक स्वास्थ्य मेंटल हेल्थ समजायचं सोपं आहे. सो आता आपण भेल्यात आणि मी हा विचारलं अल्फियस तू आत्ते सुरक्षित आहे का, अहो मी प्रश्न विचारलो तुला काढ तू सुरक्षित आहे का आत्ते, मी घरात बेले ते सुरक्षित आहे हा मला वाटत, हा वाटत आहे. ओके पण ही बेस्ट आन्सर आहे, कारण मी का विचारला आत्ते. बी कुणाला हा विचारला तू सुरक्षित आहे का, तो काय दे नाही नाही मी का सुरक्षित आहे ना, आता आहे तोकडे छप्पर खाली येऊ शकत आहे, पटकन भूकंप होय दे नाही ते जाम पाणीच पडते आणि वीज येते, वीज मा अंगोर मे विजे धक्क्याने मरणे. सो ही सगळं काय यो दे अजून झाला नाही, पण ज्या व्हायचा आहे त्या खूप जास्ती विचार करून वरी चिंता आहे म्हणजे काळजी करणे, दास्ती करणे, आपल्या भाषेत आपण बोल दास्ती करते, ते दास्ती करणे काही ठिकाणी व्हॅलिड आहे कारण त्याला कारण हला तर तो व्हॅलिड आहे. बिनकारणाही दास्ती आहे त्याला बोलतात एन्झायटी. ओके. सो मेंटल हेल्थ म्हणजे का आपल्या मनाला शांती आहे, समाधान आहे. आता मी आडे भेले आणि मला काही त्रास आहे, माझ्या आयुष्यात त्रास आहे, मला कदाचित चांगला पगार नाही दे, मा पोराही फी बरीशी आहे आणि ती फी बरं दो मादरी पाय थोडे पैसे नाही ते मी ॲक्च्युली विचार करते का हे पैसे मी कडने जमवो मी कोण्या ही एक आपण सोल्युशन शोधू त्यात. पण त्याच विचार करीत अरे मी का करेसो, अरे मग आयुष्य हाच आहे तर का होते मी प्रेझेंट मी नाही ना, प्रेझेंट मी आत्ते अडे भेल्या जागी मी काय करू शकते का, ते का करू शकते यावर विचार करू शकते. पण मी स्वतःला दोष देत राहणे तर मी हलेली मेंटल पीस म्हणजे मानसिक शांती जी आहे ती मी अहीच घालविली, कारण मी प्रेझेंट मी जगेच नाही. आत्ते का चाललंय ते आत्ते मी मस्त भेले चहाचं कप एन्जॉय करते आणि टी व्ही लाविले, नाही ते मग मी काहीतरी जुना पुस्तक वाचिते, नाहीतर मी मस्त गाणे लाविल्यात आणि मी गाते. ही आते मी आनंदी आहे का, ते मी आनंदी आहे. पण आते असताना मी सगळा ही मानसिक आरोग्य आहे सध्या ही हा सगळा चाललेला. पण आम्ही मग मी पुढचा विचार करा का होय दे मग घरा लोन आहे का तेव्हाचा आणि मला ते नीट जॉब नाही आणि मी का करसो. आता ही हाकोड हांस तू करू शकत, हाकोड हांस मानू रडू शकते का, 24 तास मानू रडू शकते का, कडे तरी एक टाइम आहे खूप जरी दुःख झालं आहे तरी 24 तास मानू रडू शकत नाही, कडे तरी त्याने रडायचो पण गॅप घेते का नाही. सो दुःख सगळ्यांनाच आयुष्यात आहे, पण ही सगळा हाल असताना सुद्धा माई एक मेंटल स्टेट आहे, एक अवस्था आहे ज्या अवस्थेला मला ही सगळा असताना सुद्धा या क्षणाला मला शांत आणि आनंदी वाटते. ही जर स्टेज आहे ते आपण हेल्दी आहात. आणि ही हेल्दी खूप ठिकाणी नाही, म्हणजे आपण भेटत तरी पण कंटिन्युअस मनात विचार चालू होतो म्हणजे फ्युचरचे होत्यात
काहीतरी गडबड झालेली आहे, काहीतरी गोंधळ झालेला होते, कडचा काहीतरी जुना आठवते, काहीतरी फ्युचरची वरिंग, ही सतत 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 होत आहे. आणि तर त्या मानसिक आरोग्य चांगला नाही. मग तू सांगितलं मग हा आहे ते सगळेच बिघडलेले आहेत. कारण सगळ्या मनात दिन रात विचारतात. त्यातने बाहेर येते आहे ते. त्यावेळेला मला जी गरज आहे त्यावेळेला मी तो विचार करणार, त्यातने सोल्युशन काय त्या शोधणार आणि म्हणून परत मी जडे आहे तडे मी ती स्टेज एन्जॉय करते आहे तर मा आरोग्य चांगलं आहे. पण मी सतत त्याच विचार करते आणि मी जा करते त्या पण एन्जॉय करीत नाही ते तडे त्या मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे. साधारणतः ही मानसिक स्वास्थ्यही आपण कन्सेप्ट अंगो. आता एन्झायटी आणि डिप्रेशन इथून अंगिला. ते एन्झायटी म्हणजे काहीच नाही, आपण नॉर्मल चिंता करतात त्यापेक्षा गरज नसलेली चिंता. म्हणजे का आता का राहा रोज 8 वाजता तू का राहायचा ते, मग मम्मीला माहिती आहे का 8 वाजता का राहायचा, 8चे 8:30 झाले ते अल्फेस अजून आला नाही तो, मग तुला फोन करतात. आता तो फोन केलो 9 वाजेपोत केलो आणि तू का रांगीला पण नाही का, तू असो नाही तो किंवा लेट झाले का, गाडी बिघडले का, ट्रेन लेट आत का, पाणी पड, तू अजून काही सांगितलं नाही. 800 9 झाले, 910, 10 11 झाले, मग जी वाटणारी चिंता आहे ती का तो कारणास्तव वाटलेली आहे का, अल्फेस रोज येते त्या टायमात तो आलो नाही. पण 8ला रोज येणारो माणूस 8:05 झाले ताव आला नाही ते, ती तडची अडी फिरन तो आलोच नाही, कळून का झालंय ते, मावले त्याला वाचवलो का करताय, त्याला कडे ते पडले आहे का, गरज नसताना केलेली चिंता. 8-10 फूट थांब तो येते का, कदाचित त्या गाडी पंक्चर झाली आहे ते, पण थोडं विचार करायची ताकद नसताना परत तोच खूप जास्त विचार करून अननेसेसरी ओव्हर थिंकिंग केली तर ती एन्झायटी मीने पास होऊ शकते. वरी ही वेगळी आहे, चिंता वेगळी आहे. दुश्चिंता म्हणजे एन्झायटी म्हणजे कारण नहलेली चिंता. डिप्रेशन जो आहे ही नैराश्य प्रकार आहे गा. मी ते 12वी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत मला पाय थोडे मार्क मिळाले. म्हणजे मी साधारण ठरविले का मला 90% मिळाले, पण मला मिळाले 65%. आता 65% मिळाले याला काही उपाय आहे का, ते सध्या त्याला काही उपाय नाही. का उपाय होऊ शकत आहे का, आता मी पुढचा अभ्यास करणे तो व्यवस्थित करणे का मी चांगले ही आहे नाही, समोर दिखते का नाही सोल्युशन, पण तरी पण नाही मला यहाँ कहाँ मिळाला, मग तो कुणाबरोबर बोलायचो असेल, मग तो निराश होतो. 1 2 दी 3 दी ठीक आहे, मग त्यानंतर तो त्यातने बाहेर आलो रोजच्या कामा मीने गुंतलो का ता ओके. पण त्यावेळेस विचार करीत म्हणजे इमे एक 12वी हा एक उदाहरण आहे. उदाहरणे खूप काही होऊ शकतात, खूप काही कारणामुळे आपल्याला नैराश्य येऊ शकत, ज्यामुळे रिलेशनशिपचे इश्यूज होऊ शकतात, ज्यामुळे बारक्या पोरांत म्हणजे ॲडिक्शन, खूप काही गोष्टी आहेत. त्या नैराश्य 2 ते 3 आठवड्या पुढे जर राहिला तर तो माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. तर ते आते तुला काहीतरी एक प्रसंग झाले ज्यामुळे तू दुःखी आणि थोड्या वेळाने तुझे 4 फ्रेंड आणि त्यांच्यावर बोलता तू हातात खेळतात, ही नॉर्मल आहे, ही झाला पण पाहिजे. पण कडचा काय तो नवीन कपडे आणले त्याला दिले, मस्त हेअरकट केलं, त्या मेकअप केलं, ही सगळं केलं तरी त्याला काय फरकच पडेल, तो कायमचं दुःखी तो दुःखीच. हा जर 2 3 4 आठवडे चालला तर ती डिप्रेशनची स्टेप होऊ शकते आणि मग ते डिप्रेशनचे आजार होऊ शकतात. ते मी पण आता की त्यांना निजायस वाटते, बार उतरा वाटत नाही, आपण काही आणि खात पण नाही, आणि खात्यात ते जामूस खात्यात लक्षणे वेगवेगळे होऊ शकतात. त्यामध्ये का त्यांना म्हणजे आहे डिप्रेशन आलेले लोक काय करतात ते स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतात, ते जीवादो पण येणार नाही, ते खोदी पागून आम्ही नसत आणि त्यांना आपण गेला बाहेर उतरते ते उतरणार नाही, ते काही खाणार नाही पेणार नाही, त्यांना काही इच्छाच राहणार, त्यांना आनंद आयुष्यात राहत नाही. आता त्यामध्ये हे मुद्दाम करतात का नाही, तो आजार झालेला होते आणि त्या आजारातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. जेवढा लवकर डिप्रेशन कळते आणि जेवढा लवकर तुम्ही त्या आजारातून बाहेर यायचा प्रयत्न करतात तेवढे ती फास्ट रिकव्हरी होते. जेवढा लेट होते तेवढा ती रिकव्हरी लेट होते. त्यामुळे तर फक्त त्या महानाला नाही त्रास होय, ते त्या घराच्या कुटुंबाच्या मेंबरला आणि आजूबाजूच्या इम्पॅक्टेड लोकांना तो त्रास होते. पण स्वतःहून होते म्हणजे स्वतःहून इन द सेन्स स्वतःहून क्युअर होऊ शकते या डिप्रेशन नाही त्याला आता म्हणून मी सांगितलं डिप्रेशन आहे का नैराश्य आहे. नैराश्य आहे ते मग 2-4 मित्र आले त्याला सांगितलं बाबा हा होते सगळ्या बरोबर होते, आम्ही आत का ना तू बरोबर मदतीला, आणि हा सगळा करून तो त्यातने बाहेर आलो तर ठीक आहे. एवढे सगळे मित्र येऊन पण त्याला उपयोग होत नाही ते, मग तो जाऊन बिकून त्या हरो आहे का त्या कोण मोठोकून महानुगारात आहे ज्याबरोबर तो बोलते फादरच्या बरोबर जाऊन बोलत तरी पण त्याला काही फरक पडत नाही. मग सगळ्या आणि मग एवढा सगळा करून फरक पडत नाही तिका त्याला मग ट्रीटमेंटची गरज होते, जिका तो काउन्सिलर तरी येऊ शकते. महार्गे काउन्सिलरात जे फक्त बोलवून म्हणजे कॉग्निटिव्ह थेरपी देऊन म्हणजे बोलवून त्यांची भावना ओळखून त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देऊन त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह करून त्यातने बाहेर काढतात. अजून पुढचे काउन्सिलर होतात जे क्लिनिकल होतात म्हणजे ते प्रिस्क्राईब करतात गोळी आणि औषधे प्रिस्क्राईब करून का त्यातने बाहेरच येणार त्याला औषधाही गरज आहे होतात. आणि ते मग पुढे सायकियाट्रिस्ट होतात जे डॉक्टरच होतात, मेंटल हेल्थचे डॉक्टरच होतात, त्यांच्यापर्यंत जावं लागते. सो काही स्टेज कोणी आहे त्यावर अवलंबून आहे,
तो एकटो बाहेर येऊ शकत आहे का त्याला मदती त्याला गरज मदती गरज आहे. एक अजून एक त्यामीने मला रिसेंटलीच मित्रांनी कळलं, एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणून आहे. तो का कॉन्सेप्ट आहे म्हणजे पोस्टपार्टम, पोस्ट शब्द म्हणजे नंतर, नंतर ओके, पोस्ट म्हणजे नंतर, त्यानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे आता आपण बघितलं. आणि पार्टम म्हणजे जनरली या पोस्टपार्टम डिप्रेशन यो आजार बायकांना डिलिव्हरी नंतर होते. आजार म्हणजे का, डिप्रेशन मी नाही जाणार. आता अरे डिलिव्हरी झाली तर मग त्याला बाळ झालेलं आहे ना, ती आनंदीच पाय ना, यात का डिप्रेस व्हायचं आहे, त्यात का डिप्रेस व्हायचं सांगा. 9 महिने मस्त ती बाळ आत्मीने राहते, ती खूप काळजी घेतली जाते, तिला चांगला खादोप्यादो दिला जाते, ती आजूबाजूचा एन्व्हायरमेंट बदललं जाते, घराचे कधी कधी पडदे बदलतात, कादो ते मस्त ब्राईटनेस घरात आलो पाहिजे, चांगली म्युझिक, आजूबाजूच्या घराचे ही सगळं मस्त राहते. आणि ती पण ती कदाचित त्यात ऑफकोर्स तिला त्रास होतात का, ते पाठ दुखाते का, ते डिपेंड वेगवेगळ्या शरीरयष्टीप्रमाणे त्या वेगवेगळ्या राहते. सो ही सगळं आला तरी ती मस्त काळजी घेतली जाते आणि ती पण ते एन्जॉय करते. मग डोहाळे लागतात, मग तिला काही एखादं वाटते, मग ताकादो वाटते आणि तसं सगळं आढळून दिला जाते. सो ही मस्त टाईम होते. ही खपल्यानंतर जिगा ती हॉस्पिटलला जाते, लेबरने बाहेर येते, म्हणजे खूप जास्त लेबर पेन झालेलं होते किंवा सिझेरियन झाला तर मग लेबर पेन कमी आहे ते पण ऑपरेशनने वगैरे, ऑपरेशन ही खूप मोठी ऑपरेशनची गोष्ट आहे का, यात का ते एका शरीरातने अजून एक जीव काढलेला होते. सो ही सोपी गोष्ट नाही, प्रत्येक स्त्रीलाच माहित आहे जिने ती अनुभवलेली आहे. सो ही ओढोपट्ट होती, शरीरामीने झालेलो बदल होते. पण जिगा आता बाळ जन्माते तिला का होते, हॉस्पिटलमध्ये बघायला होते, लोक कुणाला बघायला होत्यात, बाळा जो पाहतो ही पोरकोडासोबत याला बाबावर गेले, ही गेले ता गेले, तिकडे आहे, तिला कोणूच विसर नाही बाय तुला का वाटत आहे. सडन ड्रास्टिक चेंज आहे हो. तिला अगोदर कोण मस्त मज्जा आली आणि खादो प्यादो आणि आता ती बाजूला राहिली, फक्त ती बहिण ते बाबा विचार बाय तुला का वाटते, काही दुखत आहे का, नाही ते बी सगळे आले ते पिलू बाबू सोबत कोण आलो. आणि त्यामुळे अननेसेसरी पण व्हिजिटर ज्यांना याची गरजच नव्हते पण ते येतात आणि मग ते आपले वेगवेगळे सल्ले पण देतात. ही बाळंतीन पहिली आहे, हिने आयुष्यात परत अगोदर का त्या बाळाला जन्मच पहिलं दिले होते, म्हणून आई म्हणून ती पण जन्मच झालेला होता, बरोबर. ह्या वेळेला तिला एक ते अनुभव नव्हते. त्यावेळेला हे मग आलेले व्हिजिटर्स होते, अरे हांबळ हा टायमवर त्याला पाजा नाही ते हा सगळं काय सांगितलं का, तिला एक ते अनुभव नाही यात सांगितलं तिला, अरे ही मला जमेते का, ही मी निभावू शकेने का, ओढू अपेक्षा. त्यानंतर मग ते बाळ रडते, मग ते बाळ का ते हॉस्पिटलमध्ये शीज करी नाही, मग डॉक्टर नाही बाळाला थोडंसं, मग सगळे धावपळ कर, तिला वाटतं काहीतरी झालं आहे ते का, मापासून सगळे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या तरी तिने तरी कोण लक्ष दे नाही, सगळेजण त्या बाळा पाठी आणि आजूबाजू जातात. त्यांनी सुरुवात होते, कारण तडे जडे तिला गरज आहे, ती गरज बाजूला असं राहते आणि ती तडे एकटी राहते. इथपर्यंत ठीक आहे. मग तिला वाटायला का त्याला बाळाला हांबळ्या करताना मी केपेबल नाही द्या, मला जमत नाही द्याई, बी सगळ्या पोरे का आम्ही नाही बाळगिले, या पोरे आम्ही नाही वाढविले, यात का ओढा नवीन. पण तिला ओढायला यांना जमलं मला जमत नाही म्हणजे मग काही प्रॉब्लेम आहे द्या. मग कोणतरी येऊन का ते तडे त्या बाजूला ना तडे बाई आलती बघितलं, ती पोरांना थोडंसं ना पाय थोडं वाकडं होतं बस, मग ही घाबरं वाटते, पटकन पहिले आपल्या पोरा पाय बघायला लागते, नाही ते अख्खं शरीर बघायला लागते. हे सगळे या सगळ्या गोष्टी तिला गरज नव्हते, पण आजूबाजूची परिस्थिती त्यावेळेला खरी तर तिला सपोर्टिव्ह होली पाय. ह्या वेळेला ती सुरुवात तण्णे झाली. तण्णे गार आल्यावर पण त्या पोराईच डोळ्या त्या पोर सोबत ते कोडा, त्याला माथा कोडा आणि इकोडा आणि ताकोडा. तिला का वाटते कोणच विसरले नाही, तिला जीवात वगैरे मम्मी वेळेवर देणे, पण कधी कधी ते मम्मी पण वाटला का ते, कारण बाल्टी गारा बघितलाय ना ते ती बाल्टी 12 1 वाजे पोत जीवी पण नाही कधी अंघोळ, कारण ते पाहुणेचे लागल्यात त्याबरोबर बोलो. आणि ती थकलेली होते, कधी कधी सिझेरियन वगैरे आला तर ती पाठ कंबर दुखत आहे. नॉर्मल मीने पण सुरुवातीला तर झाल्यानंतर का होते का थकले ती ऍक्च्युली, लेबर पेन कधी कधी 15-16 तासावर लेबर पेन, अख्ख्या शरीरात एक पूर्ण बॉडी काढायची, त्याला जो ताकद लागते याला ती प्रचंड थकलेली होते. आणि या थकल्यानंतर तिथे न अपेक्षा केली हो, ती ऑलरेडी थकले मेंटली आणि शरीराने, त्यात अपेक्षा केल्यानंतर ती अजून डिस्ट्रेस होते. आणि मग ही सगळ्या ती घेऊन चलाते, कुणालाच ना अंगता ती कॅरी करते आणि मग हा थर जमवून कधीतरी तर ये नाही का ते मग ती निराशा म्हणून यावर जर वेळेस उपचार नाही झाले तर ही डिप्रेशन म्हणजे एक्सप्रेस ट्रेन आहे जी वर्षानुवर्ष 13, 14, 15 वारापर्यंत पण सगळं. म्हणजे माधुरी एक तर ही 2-3 केसेस आलेले होते. त्या जिगा एनालिसिस केला तिला लक्षात आलं, अरे ही पोस्टपार्टम डिप्रेशन आहे, याते जर तिला सगळं होतं ना, ही सुरुवात त्यांनी झाली बाळा जन्मापासून, थोडा डेंजर आहे. पण त्याबद्दल तुम्ही कधी ऐकले का मला माहित नाही. पूर्वी काही ना हे काही बायको हे शो तो
बाळासहित ओली बाळंती ना, ओली बाळंती म्हणजे जस्ट जन्म दिलेली बाळासहित 22 उडी मारली. त्यामुळे हा कधू केले आहे ते पोस्टपार्टम डिप्रेशनचा तो प्रकार होतो जो तिघा डिप्रेशन म्हणून माहित नव्हता. आता ते अवेअरनेस आहे म्हणून. सो स्वतः बाळाला मारणं किंवा ही मला बाळ पास नाही, आता मी याला बघणारच नाही या सिच्युएशन येते. मी त्याला दूध पाजणारच नाही, मेरे कुणी यावंच नका, ती कुणावर बोलायच नाही, ती एकटक बघितली होती, तिला खादो प्यादो वाटे नाही, हे सगळे त्या सिम्पटम्स जातात. सो हे सिम्पटम्स दिखायला लागले तर लक्षात पाय का थोडीशी ती त्या वेळेला चालली. सो ही काइंड ऑफ डिप्रेशन आहे. येस. बट आपल्याकडचे लोक आजूबाजूचे बघितले ते त्यांना हा डिप्रेशन बद्दल म्हणजे का टॅबू समजतात. काइंड ऑफ म्हणजे हा ना ते आता तुम्ही गेलं का की आम्ही नाही पोरे केले का की तुका पलंगात तुका रूमीने लॉक केलाय सर आमच्या जोडीला आहा वगैरे ते अजून टॅबू समजतात. त्या ह्या लोकांना आपण का सांगू शकत तुम्ही काही? ते ही अवेअरनेस अगोदर नव्हती. अगोदर मेंटल हेल्थ बद्दल कोण डिस्कसच करीत नव्हतं आणि आता डिस्कशन चालू झाले. निदान जाणीव लोकांना दिली जाते. वेगवेगळे सेशन्स अवेअरनेस सेशन्स होतात. त्यामुळे आता ज्यांना तर टॅबूस म्हणायचं आणि ज्याला त्यातने बाहेर उतरायचं आहे एखादा निजलेलो आहे ना त्याला पण उठू शकतात पण जो निजा डाऊन केले त्याला पण उठू शकेल. बरोबर. सो ज्याला टॅबू घेऊन तर भ्यासाच आहे अरे हा काही नव्हते हा ही बी तुम्ही नवीन फॅड काढले डिप्रेशनचा वगैरे हा ज्याला ठरवायचं आहे ते त्याला मग तू अरे तू समज डिप्रेशन हा आपण करू शकत नाही. पण ऑफकोर्स या टॅबूतने जेवढा बाहेर येतात तेवढे आपण ऍक्च्युली त्यांना बाहेर काढू शकतात त्या डिप्रेशन किंवा कोणत्याही आजारात नाही मेंटल हेल्थ आजारात नाही. सो डिप्रेशनच नाही काइंड ऑफ मेंटली डिसऑर्डर्स जातात. म्हणजे सगळा मेंटली ठीक नाही चालला काहीतरी ऑर्डर बिघडले आणि ती डिसऑर्डर झाली. त्यात जे वेगवेगळे आजार एन्झायटी किंवा तुमचं डिप्रेशन बोला किंवा सुसायडल अटेम्प्ट बोला स्ट्रेस त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारात आणि यापेक्षा पुढे स्किझोफ्रेनिया अल्झायमर डिमेन्शिया वगैरे अजून खूप खूप आजार आहेत. सो हे आजाराला जर टॅबू समजावून अरे कुणाला हंगेच नाही आमच्या हा काय होय ना हा तुम्ही जर करत राहिले तर त्याला राईट टाइमला ट्रीटमेंट मिळणार नाही आणि तो आजार अजून बळावत जाईल आणि त्यातने मग त्या महानाला बाहेर येणं अशक्य होते. त्यामुळे ज्याला टॅबू समजायचा आहे तो त्या टॅबू मिनेस राहायचा आणि मग त्या महानाला अजून आजारी करायचा आणि ज्याला त्यातने बाहेर असाय तो योग्य ट्रीटमेंट घेऊन बाहेर येऊ शकतो. याला त्याने का करायचं समोरच्याने का करायचं हे आपण न ठरवू शकत. आपण फक्त सांगू शकतात काही आजार आहात आणि याला उपचार अवेलेबल आहात. फक्त तुम्हाला एक स्टेप पुढे घेऊन त्यांना एक्सेप्ट करून द्या लागेल ट्रीटमेंट. आता ॲज अ काउन्सिलर तुम्ही का सजेस्ट करू शकता लाईक टू हॅव अ गुड मेंटल हेल्थ चांगली मेंटल हेल्थ मेंटेन करतो का आपण का प्रिकॉशन्स घेऊ शकतात इन अ डे टू डे लाईफ आपल्याकडचे लोक वगैरे? पण मी सगळ्यांचे वेगवेगळे उपचार प्रत्येकाची शरीर यष्टी सगळ्या घरचा कल्चर सगळ्यांची संस्कृती सगळ्या घरात राहणारे लोक त्यांचा झालेला पालन पोषण ही सगळ्यांचा वेगळा झाल्यामुळे काही गोष्टी जर मी गेलो तर ते मा घरापुरता मला अवेलेबल आहेत पण बी कुणाला तर कदाचित तो ऍप्लिकेबल नाही. सो मी जनरल सांगा ते आपल्या आपल्या घरात आपण वापरू शकत. सगळ्यात महत्व म्हणजे कम्युनिकेशन संवाद. आता जर आजूबाजूला नुसतं हा एक नुसती नजर फिरविली ते घरात बघिला ते बैबाबा तडे भेलात गा ते कोण टीव्ही बघितात गा आजी आजोबा आहेत टीव्ही बघितात गा पोर आहे तो मोबाईल घेऊन भेले गा मम्मी तडे स्वयंपाक करते मग आल्यावरती ती काही 2-4 ते रील्स बिल्स बघायच्यात गा पप्पा कामावरने आले तो हे करते का. घरातच्या घरात पोरांना बोलव्या करताना फोन करतात बाबू जिवेदो येता बाबूकडे वर्ष रूम मी नाही आणि मम्मीकडे आहे खालाय. घराच्या घरात फोनची गरज नाही कारण त्याने संवादही गरज आहे. ते संवाद फोनची गरज आहे ना आणि आपल्याला तोंड दिले देवाने ते आपण एकत्र बेहादो जिवेदो एकत्र भेटतात का एका टेबलवर. सगळ्यांच्या घरात डायनिंग टेबल आहे. डायनिंग टेबल नवीन घर बांधली का पहिला डायनिंग टेबल आणि 4-5 खुर्ची आली कोण भेहते त्यावर एकत्र बेहून जीवतात वेल अँड गुड मस्त. हाकोड हा शक्य नाही ते कारण काही जण हाकोडे कामाला येतात ते अवेलेबल आहे पण एक जीवन ते एकत्र करू शकतात. सो संवाद एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण अख्ख्या घराची एकत्र बेहून वेगवेगळ्या गोष्टीवर संवाद करू शकतो. ही सगळ्यात महत्व आहे. दुसरी गोष्ट रिॲक्ट जामे हे सगळ्या गोष्टी मी बोलता बोलता अगोदर सांगितल्यात पण समोरचं मानू अड्डा ते आहे ते रिॲक्ट करायचा होडा. जर रिॲक्ट केला ते एक भांडा मग धुरा भांडा मग भांड्याला लागला का आवाज होणार. सो काही ठिकाणी जडे आपल्याला बोलायची गरज नाही जडे आपल्याला आपण का हात राईट हात माहिती आहे तर सिद्ध करायची गरज नव्हते तर या गोष्टी सोपे होतात. सो रिॲक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्ड केलं तर खूप मदत होते. संवाद होणं गरजे आहे आणि एकत्र टाइम स्पेंड करणं कुटुंबात खूप जास्ती आत्ताच्या काळात तरी महत्व आहे. आता एखाद्याला कुणाला या काउन्सिलिंग मिने या फील्ड मिने असं आहे ते हे कोणी वेगळे स्ट्रीम्स आहेत
ज्या थ्रू ते येऊ शकतात. या फील्डमध्ये म्हणजे ॲज अ काउन्सिलर असं आहे ते तरी आहे, आणि मेडिकली असं आहे ते मग सायकिएट्रिस्ट करतात का बाबा. MBBS झाल्यानंतर नंतर काही सायकिएट्रिस्ट करता, मेंटल हेल्थमध्ये स्पेशलायझेशन करून ते प्रॉपर सायकिएट्रिस्ट म्हणजे ते डॉक्टर हो, जे जनरली हॉस्पिटलमध्ये मेंटल हेल्थ करता काम करणारे वगैरे डॉक्टर राहतात. सो ही एक टोटली मेडिकल फील्ड झाला. आणि अदरवाईज जे जनरल म्हणजे खूप साऱ्या NGOजमध्ये वेगवेगळ्या इश्यूज करता काउन्सिलर राहतात, जे हे इश्यूज घेऊन आलेल्या क्लायंटच्या बरोबर बोलवून काउन्सिलिंग करून त्यातने त्यांना बाहेर काढतात. हे वेगवेगळे राहतात. त्यामध्ये करिअरच्या हिशोबात गेलं ते तुम्ही BA इन सायकोलॉजी अख्खा आर्ट्स सायकोलॉजी मेन सब्जेक्ट घेऊन त्यानंतर कोर्स हातात, PG हातात, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हातात जे काउन्सिलिंगमध्ये हातात, मास्टर्स इन काउन्सिलिंग जा मे केले जा म्हणजे मा BSW जरी बेस आलो तरी मग मी MA इन सोशोलॉजी केला, मग मी हेल्थकेअर मॅनेजमेंट केला आणि त्यानंतर मी मास्टर्स इन काउन्सिलिंग केला. सो सगळे मी एकत्र करून प्रोफेशनल काउन्सिलर झाली. सो तो एक वे आहे. किंवा काही वेळांना सोशल वर्कर वगैरे राहतात ना, ते 6 महिन्यावर पॅराप्रोफेशनलचा कोर्स होते. तो पॅराप्रोफेशनलचा कोर्स केला ना तर त्या महिने पण काउन्सिलिंगचे बरेचसे टेक्निक्स शिकविले जातात. सो तो कोर्स केल्यानंतर पण तुम्ही काउन्सिलर वगैरे होऊ शकता. प्रोफेशनल काउन्सिलिंग करताना तुम्हाला ती डिग्री लागते. ऑफिशियली तुम्ही प्रोफेशनल काउन्सिलर म्हणून तुमचा ऑफिस ओपन करू शकता आणि लोकांना मदत करू शकता. सो वेगवेगळे वे आहेत. त्यात काउन्सिलिंगचे कोर्सेस आहेत, 2 वार आहेत, 6 महिने आहेत, 3 महिने आहेत. सो ते कोणीही तुम्ही अटेंड करू शकतात. कोणीही स्ट्रीमने येऊन तुम्ही त्या करू शकतात. आणि मेडिकली आहे ते मग सायकिएट्रिस्ट किंवा मग सायकोलॉजिस्ट करता जाऊ शकतात. सो थँक्यू ताई तू आल्याबद्दल. आणि तू जाका बोलल्या खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स होते, ऐकायचो पण बरा वाटला आणि त्यावर चर्चा करायचो पण बरी वाटली. आणि तुम्ही जा काम करत्या लोकांचा जा काउन्सिलिंग हँडलिंग युअर जॉब इज क्वाईट इन्स्पायरिंग. आणि हाच करीत राहा. आणि थँक्यू सो मच. तुम्हाला काय बोलायचं आहे? थँक्यू. मला जाम बरं वाटलं ऍक्च्युली, कारण हे खूप फॉर्मल आणि इन्फॉर्मल एकत्र गोष्टी झालो. पण ऑफकोर्स म्हणजे खरी तर मला एक साधी गोष्ट सांगायची आहे का आपण चांगले हले ते समोरची व्यक्ती आपल्याबरोबर चांगली होणार. आपण मारामारी या मूडमीने आले ते समोरचं मानू आपल्याबरोबर मारामारी करायचो नाही आणि आपण अपेक्षा करू शकत नाही. सो छान मस्त राहायचा, आनंदी राहायचा आणि सगळ्या एकमेकांना समजावून घेतला तर गोष्टी सोप्या होतात. सो थँक्यू सो मच तुम्ही बोलविल्याबद्दल. मला पण मजा आली आज. सो थँक्यू. चला थँक्यू. तर मंडळी आशा करते की आजचा यो एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडले आहे आणि काहीतरी हिक्या मिळाले आहे. आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा. जर तुम्हाला अझम्पशन मॅडमला काउन्सिलिंग करताना कॉन्टॅक्ट करायचं आहे तर त्यांचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केल्या. थँक्यू.